जोकरचा मुद्दा झाला, जो ओव्हर ऍक्टिंगचा मुद्दा झाला, तिथे माझी जरा तार सटकली. तिने जेव्हा ओव्हर ऍक्टिंग वगैरे म्हटलं ना, तर मी म्हटलं की बाई तुझा जन्म आहे कितीतरी 98 वगैरे सालचा, आणि ह्याने त्यावेळेस त्याच्या करिअरला सुरुवात केली होती. देव करो ती खूप मोठी अभिनेत्री हो, आणि उद्या पॅडी कांबळे सारखा नट जर, इनफॅक्ट पॅडी कांबळेच जर उद्या समोर तिच्या सीनसाठी आला किंवा कुठल्या प्रोजेक्टमध्ये आला, तर हा ओव्हर ऍक्टर आहे, ह्याच्यासोबत मला काम नाही करायचंय एवढा स्टँड तिला घेता यायला पाहिजे. कामाला आलो तर ठीक आहे, कामापुरतं काम, ओके चलो बाय, चलो ठीक, दोस्ती खतम. तेच लोक रोज उठतायत, तेच लोक. मग तू चांगलं करतोयस तर तुला शाबासकी मिळणार. अरे तुला रोज सांगतो एखादी गोष्ट कर, तू करत का नाहीयेस? कळत नाही का तुला? बाहेर आलं पण मी तिला भेटणार आहे. अंकिता, हा इंटरव्ह्यू झाला पाहिजे. मी तिला भेटणार आहे आणि मी तिच्याशी बोलणार आहे जाऊन. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. खूप भूक लागलेली, म्हटलं काय करूयात, फळं खाऊयात की मच्छी खाऊयात की चिकन खाऊयात, असे खूप ऑप्शन असताना म्हटलं फळच खाऊयात. पण आता फळ इज इक्वल टू पंढरीनाथ कांबळे असं जे काही एक सुंदर समीकरण झालंय, तेच घेऊन मी आज आलीये पंढरी दादा याच्यासोबत. दादा कसा आहेस? मी मस्त, झकास, एकदम फॅन्टॅस्टिक. आणि टी शर्ट वर काय लिहिलंय का? आणि या फळांसारखाच टवटवीत सुद्धा. खूप छान. आणि सगळ्यात आधी खूप प्राऊड फील होतंय मला पत्रकार म्हणून. मी प्रेक्षक म्हणून नंतर आपण इंटरव्ह्यू घेऊया, पण पत्रकार म्हणून की जसं आपण ऑफ कॅमेरा बोललो की हा व्यक्ती चुकला नाही पाहिजे आतमध्ये, ते तू तंतोतंत पाळलं. म्हणजे प्रत्येक वेळेला जेव्हा मला असं वाटत होतं की आता काहीतरी तोंडातून निघेल किंवा आता माणूस म्हणून बॅलन्स जाईल, पण ते कधीच ढासळू दिलं नाही. त्याचा खरंच खूप अभिमान आहे आणि आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. इतके इंटरव्ह्यू केल्यानंतर मला माहितीये व्यक्ती कसा आहे. तो कदाचित चुकीचा दिसू शकतो स्क्रीनवर, पण तसं वाटतं की अरे मला माहितीये ना कसा आहे. करेक्ट. करोडो आपण लोकांना नाही सांगू शकत. सो थँक्यू अगेन. थँक्यू. आणि इथे आल्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. पण एक गोष्ट मला जरा लक्षात येत नाहीये, हे अरेंजमेंट केली आहे इकडे, आता भूक तर लागलेलीच आहे, पण नॉर्मली जर 3 खुर्च्या असतील तर इकडे कोणतरी असायला पाहिजे, किंवा मग ही खुर्ची म्हणजे बॅलन्स करण्यासाठी शो साठी असायला पाहिजे. मी इथं बसलं पाहिजे. मी या इथं बसू का? शिफ्ट करू का? एक्झॅक्टली. मला पण असं वाटत होतं की मी 2च खुर्च्या लावाव्या, पण तू आत्ताच घरातून बाहेर आलायस आणि घरातून बाहेर आल्यानंतर एका व्यक्तीने थ्रू आउट म्हणजे पहिला दिवस ते शेवटचा दिवस तुला खूप सपोर्ट केलाय. ती व्यक्ती कोण आहे? तुझी मुलगी आहे, फॅमिली आहे, हे सगळं आहे, पण एक अत्यंत माझी आवडती अभिनेत्री विशाखा सुभेदार आज तुझ्या भेटीला आली आणि एक छोटंसं सरप्राईज आज मी प्लॅन केलंय. आय होप ते तुला आवडेल. आणि ताई आहे तर ताई येतील. थोडा अंदाज आला की मुलगी तर नसेल, पण खूप जी माझ्या बाजूने सपोर्ट करणारी, जी ह्या इंटरव्ह्यू मध्ये सहभागी होण्यासाठी कोण असेल तर नक्कीच मला ऑब्व्हियसली, म्हणजे दुसरं माझ्या आयुष्यात तसं तर आता एवढं म्हणजे मैत्रिणींपैकी किंवा मित्रांपैकी एवढी क्लोज माझ्या दुसरं कोण नाहीये. माझ्या डिसिजन मेकिंग पासून पार म्हणजे मी बिग बॉस मध्ये जावं की त्यासाठी तिने मला पहिले एक मस्तपैकी छान शिव्या असडलेली जा असं मला सांगितलं. जा, कारण आतापर्यंत तुला लोकांनी नट म्हणून, कलाकार म्हणून नाटकातनं, टेलिव्हिजनला, सिनेमातनं पाहिलेलं आहे, पण पॅडी कांबळे माणूस म्हणून काय आहे हे लोकांना सांगण्याची, दाखवण्याची वेळ आलेली आहे आणि ही संधी आलेली आहे तुझ्याकडे चालून. तर तू प्लीज तू ती गमावू नकोस आणि तू जा. आणि अदरवाईज पॅडी कसं आहे, जे लोकांना, खूप कमी लोकांना माहिती आहे, फक्त माझ्या मित्र परिवारापैकी काही लोकांना माहिती आहे ते. सो तू जायला पाहिजेस. आणि मग त्याच्यानंतर मग मी माझ्या फॅमिली सोबत मी बोललो, बायकोची आणि मुलींची. सो त्यांनी पण एका क्षणात सांगितलं की बाबा जा, बिग बॉस जा, प्लीज जा तू. अगदीच. आणि ताई आलेली आहे आणि जेवण सुद्धा आलेलं आहे. अरे वा, तू जेवण आतमध्ये बनवस. कालपासून खाल्लेलं नाही का इथे यायचं म्हणून तिने मला सांगितलं. कधी काल ठरलं? अच्छा, हे तू अगोदर हिला सांगून ठेवलेलं आहे. अच्छा. जेवण आपण, पण तू 2 दिवसां म्हणजे कालपासून म्हणजे तू एक दिवस उपास केल्यासारखी वाटत नाहीये. पण थँक्यू, म्हणजे हे गोड सरप्राईज आहे आणि खूपच मजा येईल. ताई खरंच थँक्यू. मी ऍक्च्युली थँक्यू एपिसोडच्या नंतर बोलणार होते, पण एका फोनवर
अंकित तेरे लिए तो जान भी अच्छा तू हिच्यासाठी आली आहेस. एक मिनिट, तुम्ही दोघी इंटरव्ह्यू करत बसा, मी चाललो. अंकिता खूप वर्ष झाली मी तिला ओळखते आणि अनेक सेटवर आम्ही आपण भेटलोय आणि ज्या पद्धतीने आपण गप्पा मारतो लाईक फ्रेंड्स, असं वाटतं की खूप वर्षांची मैत्री आमची आहेच. आणि खरंच थँक्यू. आणि इतकं सुंदर डिलिशियस जेवण आहे, प्लीज या. ओहो हो, तर मला ओळखता येत नाही, हा काय मासा आहे? मी हा कोळी या रेस्टॉरंट मध्ये आहोत आपण. हे ही कोळंबी आहे. अच्छा ओके, शॉर्ट्स. अच्छा, प्रॉन्सचे शॉर्ट्स. ओहो, मी पहिल्यांदा ट्राय करणार आहे. क्या बात आहे, वा वा वा, कमाल कमाल. छान दिसतंय. बिग बॉस मध्ये सगळं मिस केलं ऍक्च्युली यार. ओ माय गॉड, वा 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 वा, खूपच कमाल. असे ठेवूया आम्ही ह्या फूडसाठी, अशा चमचमीत फूडसाठी तिथे आतमध्ये इतके म्हणजे असे आसुसलेलो असायचो. कधी आम्हाला लक्झरी काहीतरी येते, पण काहीतरी कोणतरी माती खायचं आणि आलेली लक्झरी म्हणजे हातातोंडाशी आलेली लक्झरी आमची निघून जायची. जसं काही स्वीट्स बद्दल, चॉकलेट्स, दूध, दही, ह्या गोष्टी म्हणजे लक्झरी होत्या आमच्यासाठी. दूध दही पण लक्झरी. होय होय होय, तूप लक्झरी होतं. देन तुमचे चिप्स वगैरे आपण जे खातो, कुरकुरे हे सगळे म्हणजे असे तोंडावर आल्या कोणतरी त्यात लपवायचं, किंवा ज्यांना खायला परवानगी नाहीये ते लोक खायचे. आणि मग सगळ्या ज्या लोक ज्यांना शिक्षा आहे त्या सगळ्यांना ती शिक्षा लागू व्हायची. पण यू मस्ट गो. मी तुला सांगतो की जर उद्या कधी संधी आली ना, तर तुम्ही ना स्वतःला एक अनालाइज करू शकता, तुम्ही चेक करू शकता संयम तुमच्यात किती आहे. काही गोष्टींमध्ये तुम्ही किती गोष्टींसाठी ठामपणे स्वतःसाठी आणि तुमच्या सोबत असलेल्या मित्रांसाठी तुम्ही किती स्टँड घेऊ शकता, यासाठी तुम्हाला स्वतःचा एक आत्मपरीक्षण करण्यासाठी आणि सेल्फ अनालाइज करण्यासाठी तुम्ही नक्की जायला पाहिजे असं मला वाटतं. यू मस्ट गो. म्हणजे आता तू खूप लिहिलंयस, आता मला कळलंय, ग्रीष्माने वगैरे सांगितलं. पण खरंच एकदा म्हणजे संधी आली ना तर कोणी सोडू नये. लोक खरं तर खूप तडफडत असतात की मला बिग बॉस मधनं कॉल येऊ देत आणि मला जायची इच्छा आहे. पण खूप लकी, आणि मी खूप लकी आहे की यावेळेस मला ती संधी मिळाली आणि मी त्या संधीचा फायदा घेतला आणि ज्या पद्धतीनं मला स्वतःला बिग बॉस मध्ये पोर्ट्रे करायचा होता ते मी केलं. अगदीच. आणि सगळं जेवण आलेलं आहे दादा, प्लीज एक घास खाऊन आपण इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. येस, हे मी पहिल्यांदा ट्राय करतो. हे छान, हे गरम असेल तर जास्त मजा येते. कसं आहे तिकडे? कमाल, बेहतरीन. मला बघूनच असं झालंय. क्या बात. वा, सुपर. पण आता खूप मी बोलले. ताई जेव्हा सांगितलं की विशाखा मी जातोय बिग बॉस मध्ये, काय रिॲक्शन होती पहिली? मला जेन्युइनली ऐकायची. मी सांगितलं तुला एकतर जा, खूप छान खेळशील हे मला माहिती होतं. तो चोख, कारण झुंज वगैरे पण त्यांनी केलं होतं, त्यामुळे त्या जिद्दीचा, ताकदीचा तो आहे. पण म्हटलं बोल, स्टँड घे. आणि मी खरं तर मला ॲज अ फ्रेंड म्हणून त्याला तिथं पाठवण्याचं कारण हे होतं, आयुष्यात पॅडी कांबळे स्वतःसाठी धावलाय हे मी कधी बघितलेलं नाही. आयुष्यात पॅडी कांबळे कायम मित्रांसाठी धावलाय, कायम मुलाबाळांसाठी धावलाय, बायकोसाठी धावलाय, पण स्वतःसाठी धावणारा पॅडी कांबळे मला तिथे दिसणार होता. आणि तो बघण्यासाठी त्याला म्हटलं तू जा. स्वतःसाठी स्टँड घेणारा पॅडी कांबळे मला बघायचा होता, म्हणून त्याला म्हटलं की तू जा, की तिथे गेलास की स्टँड घेता येईल. कारण आम्ही इतक्या नाटकाच्या रिहर्सल्स बघितल्या आहेत, त्याच्या नाटक बघितलेलं आहे त्याला परफॉर्म करताना. पण त्या अख्ख्या दौऱ्यांमध्ये सुद्धा मला हे हवं असं कधीच तू म्हणलेलं नाहीये. काय मागवायचं, काही तुम्ही मागवाल ते पशाना, मग काय खाणार, मग त्यांचं काहीतरी असायचं, दादा तू काय तुम्ही खाणार, अरे तू सांग ना मला हे हवं. त्यामुळे ते मला हे हवं हे जो कॉल मला त्याच्याकडून अपेक्षित होता ना, तो त्या बिग बॉस मध्ये त्याला म्हटलं इथे तुला संधी आहे आणि दाखव. संधीपेक्षा सगळीकडे संधी होती, पण ती ताकद तुझी तुला कळेल की अरे मी मागितलं की मला मिळू शकतं, त्यामुळे तुझा. मला सगळ्यात छान गोष्ट काय वाटली माहिती, सपोर्ट सगळा सोशल मीडियावर होता, सगळं मान्य होतं,
व्हॉट्सअप डीपी सुद्धा तिने तुझा ठेवला. अरे माझा नाटकाचा कलाकार चाललाय. माझ्या नाटकाचा मला इतकं भारी वाटलं नाही. माझ्या नाटकाचा एक कलाकार चाललाय म्हणल्यावर मी तो आणि माझ्या कुरचं आधी पोस्टर होतं. मग ते कुर आता सध्या प्रयोग बंद आहे. तो फिर मेरा कुर का एक स्पेशल आदमी जा रहा है तो फिर डीपी तो वही रहेगा ना. तो अजून बदललेला नाही, अजून नाही बदलला. आणि मला इतकं भारी वाटलं की फार म्हणजे खूप मोठ्या मोठ्या बाता करतात, मी तुझ्यासाठी हे करेन ते करेन. करणारे डीपी बदलणं फार छोटी गोष्ट आहे, हे नाही, पण ते करणंच फार फार मोठं आहे. आणि काय म्हणतात दादा, किती प्राऊड फील होतं की आपण काही कमवलं नाही कमवलं दुसरा भाग, एक हक्काची मैत्रीण कमवली जी मी जगापासून इतक्या लांब असताना, कट असताना कोणीतरी आहे. आणि तो मला माहितीये की घरात तुझ्या माइंड मध्ये होतं की विशाखा आहे. सुरुवातीचे जे 2 आठवडे माझे थोडेसे त्या टेन्शन मध्ये पण होतो की म्हणजे गेल्याच्या नंतर घरी कसं सगळ्या गोष्टी असतील. काही मी इकॉनॉमी मी सांगितली होती ग्रीष्माला, हिलाही सांगून ठेवलं होतं की काय लागलं बिगलं तर अचानक जर माझं कुठलं पेमेंट अडकलं किंवा काय झालं तर प्लीज जरा लक्ष ठेव. ती म्हणली अरे जा तू बिंदास. खरं तर या मैत्रिणीचं म्हणजे हिच्यासारखी मैत्रीण लाभणं आणि ती आम्ही दोघांनी पण ती मेंटेन करणं ह्याच्यासाठी ना खूप असं एकमेकांना धरून ठेवणं जे असतं. कारण भांडणं आम्ही मैत्री आम्ही उपभोगली आहे त्याच्यापेक्षा जास्त आम्ही भांडलेलो आहोत. कारण आणि त्या भांडणांमध्ये तुम्ही एका क्षणाला तुम्ही सांगू शकता चल उद्यापासून तुला मी बघणार नाही किंवा मला तुझं तोंड नाही बघायचं. पण ते धरून ठेवणं जे असतं की एक दिवस की जातो आम्ही प्रयोग संपल्याच्या नंतर मला हे मुद्दे तुझे पटले नाहीत प्लीज तू थांब बोलू नकोस. पण गेल्याच्या नंतर उद्या सकाळी आदेश माऊली एक माझा नेहमी तिला माऊली म्हणतो मी, कारण ती सेटवर असताना पण अगोदर जत्रेच्या आम्ही असताना की ज्या पद्धतीने आमच्या सगळ्यांची काळजी घ्यायची. तिला ना माणसांबद्दल खूप कौतुक आणि माणसांबद्दल अप्रूप आहे. नाती जपायला तिला खूप आवडतात. म्हणजे मी आत्तापर्यंत तिच्या आयुष्यातल्या काही गोष्टी बघितल्या असेल तर ते नाती जपणं तिच्या कोणाकडनं शिकावं ना तर ती विशाखा सुभेदारकडनं यांच्याकडनं. खरं तू सुभादारच आहेस तू ऍक्च्युली ना. ती 4 नंबर बर्थडे आहे त्याची खासियत आहे. ओके, तो मी 22 मार्च म्हणजे 4 नंबर. सो मी कोणाशी मैत्री करणं खरं तर मी खूप कौतुक करतो माझं. तशी मी इतकी मी फारशी थोडीशी रिजिड पण आहे, मी थोडीशी अशी फटर मारणारी पण आहे लोकांना, अशी पण आहे. पण मी जर तुला एकदा माझं मानलं ना बॉस तर तुझ्यावर काही झालं ना तरी मी पहिली असेल तिथे उभी राहिला. त्यामुळे 4 शी जो मैत्री करेल ना तो जास्त कमवेल माझ्यापेक्षा. 4 जुलै तू पण आहे शबाश. आपण अशा आहोत. आपण आपल्यामध्ये किती साम्य आहे. मी पण 11 मे. वाव. आणि दुसरी आणि मी तिथे निश्चिंत त्यानंतर खेळू शकलो याच्या मागचं कारण फक्त म्हणजे हिच्यासारखी खंबीर मैत्रिणी सोबत असणं. कारण ग्रीष्मा जरी असली तरी तिला मार्गदर्शन करणारी किंवा काही गोष्टी सांगणारी ती हीच होती. कारण ही शूटिंग सांभाळून माझं कपड्यांच्या तयारीपासून शॉपिंग करण्यापासून ते नंतर आम्ही पुण्यात जाऊन बॅग भरण्यासाठी एक दिवस ही बाई आली होती. रात्रभर 2:30, 3, 4 वाजेपर्यंत हे सेट नाही तर तू वाटेल ते कपडे घालशील अजागरासारखं दिसशील. तर हे कॉम्बिनेशन्स आहेत. हे ह्या पॅन्ट सोबत हा शर्ट किंवा हा टी शर्ट असं करून तिने मला बॅकपॅक करून दिली होती. आणि लिटरली म्हणजे ही बायको सगळे बसून असा संसार मांडला होता. 3 महिन्यांसाठीचे कपडे जे काही शॉपिंग केले होते त्याच्यामुळे ही होती. त्याच्यामुळे मी निश्चिंत तिकडे नंतर खेळू शकलो. सुरुवातीला जरा मला टेन्शन होतं तेव्हा बिग बॉसने मला विचारलं होतं पंढरीनाथ काही टेन्शन आहे का, आपला खेळ अजून दिसत नाहीये वगैरे वगैरे. तेव्हा तर आम्हाला त्या आमच्या रूममध्ये कन्फेशन रूममध्ये आम्हाला बोलवलं होतं. तर काय टेन्शन आहे ते खूप आपुलकीने विचारतात. काही नाही, काही गोष्टी होत्या बिग बॉस त्या फक्त घरी फोन करून जस्ट कन्फर्म करा आणि झाल्यात की नाही सॉर्ट ते काळजी करू नका. तुमचे मित्र मैत्रिणी तुमच्या घराची तुमच्या कुटुंबाची काळजी घेतात. तर मला इतकं असं भरून आलं ते काही गोष्टी दाखवत नाहीत बाहेर. तर मला इतकं रडूच आलं म्हणजे. आणि मी म्हटलं की हो बिग बॉस मी खरं तर त्यांच्याच जीवावर आज इथे खेळायला आलेलो आहे आणि तुम्ही काळजी करू नका, तुम्ही तुमच्या गेमवर कॉन्सन्ट्रेट करा. मग त्याच्यानंतर मग मी व्यवस्थित सुटलो होतो. मग एक पत्ते माझे दिसायला लागले होते. ये मेरा त्यानंतर मी सुटलो होतो अगदीच. आणि याच नोटवर बोंबील देखील आलेले आहे. तिकडे खूप लोक बोंबिलायचे तिकडे असे ना. हा एक खूपच आवडता पदार्थ बोंबील.
जेव्हाही घरात काहीतरी वाईट घडत होतं ना तुझ्यासोबत किंवा त्या टीम सोबत, तेव्हा मला असं खूप वाटायचं उद्या विशाखाताईची काय पोस्ट असणार. म्हणजे ते एक असतं ना, मी सतत स्क्रोल की अजून कसं नाही पडलं, अजून कसं नाही. तर खरं सांग की किती राग यायचा की असं असं उठून एक होतं ना की टीव्ही जवळ जावं आणि असं जोरात मारावं टीव्हीलाच, असं एक असतं ना. म्हणजे प्रेक्षक म्हणून आम्हालाच कधीतरी एका काही मोमेंटला वाटत होतं तरी काय असं देऊ काय असं होतं ना. तुझं काय लेवल होतं, स्ट्रेस लेवल काय होतं? ऍक्च्युली जो जोकरचा मुद्दा झाला, जो ओव्हर ऍक्टिंगचा मुद्दा झाला, तिथं माझी जरा तार सटकली. म्हणजे तू आर्टिस्ट आहेस तर तू एका आर्टिस्टला अशा पद्धतीने ह्युमिलेट करूच शकत नाही. सोशल मीडिया काय किंवा टीव्हीवर, नॅशनल टीव्हीवर काय तुम्ही अशा पद्धतीने अपमान नाहीच करायचा. वर्षात आहे ना ती जेव्हा बोलली तेव्हाही माझी असंच झालं होतं. पण मला कळत नव्हतं हा गेम आहे, म्हटलं काय माहिती गेम फॅक्टर असेल, गेम गेम गेम. पण जेव्हा ती ह्याच्यावर आली ना तेव्हा मी म्हटलं की बस आता खूप झालं. आणि ते खूप चिडले मी भयंकर. आणि तो एपिसोड बघितला आणि त्यात 2 वाजता ती हे पोस्ट केली तिच्याबद्दल की तू अशा पद्धतीने वागणं चुकीचं आहे वगैरे वगैरे जोकर. तर त्यावेळेस जे सुचलं ते नीट गेले. पण मला ना माहित नव्हतं की त्याला या पद्धतीने पुढे लिफ्ट मिळेल किंवा माझी पोस्ट ही अशी गाजेल वाजेल. मी तुला माहिती माझ्या वॉलवर जे मला त्या क्षणी वाटतं ते मी लिहित असते. त्याचे काय पडसाद उमटतील हे डोक्यात नाही ठेवत. पण ते मी लिहिलं. तिने जेव्हा ओव्हर ऍक्टिंग वगैरे म्हटलं ना तर मी म्हटलं की बाई तुझा जन्म आहे कितीतरी 98 वगैरे सालचा. आणि ह्याने त्यावेळेस त्याच्या करिअरला सुरुवात केली होती आणि 2008 छू होता तो, म्हणजे फेमस छू. तर तू तेव्हा पाळण्यात असशील, जेमतेम ते मऊ भात वगैरे खात असशील तू. तर तू नाही असं बोलायचं ओव्हर ऍक्टिंग की दुकान किंवा जोकर वगैरे. यू आर नॉट सपोज टू. एका कलाकाराला दुसऱ्या कलाकाराला ह्युमिलेट करणं यासारखं पाप नाही. करेक्ट पाप नाही. कारण तो काय मेहनतीने, मी याच्या बायकोशी पण बोलले त्यावेळेस, ती जरा अशी खूप हिरमुसली होती. मी म्हटलं काय झालं नाही तू बोलत का नाही. अगं तो जेव्हा जायचा दौऱ्यावर तेव्हा आम्ही कशा राहायचो ना आम्हाला आमचं माहितीये. तो जे पाकिट आणायचा ना त्या पाकिटात आम्ही घर कसं दिबवायचो ना हे आम्हाला माहितीये. त्या नाटकाच्या दौऱ्याच्या पैशावर आम्ही संसार केले, घरं चालवली आहेत. आणि ही कोण कालची मुलगी आलेली त्याला ओव्हर ऍक्टिंग आणि जोकर वगैरे म्हणते. त्याच्यावर त्यांनी आतापर्यंत एवढं काम केलंय. स्लॅपस्टिकचा बाप म्हणून तो जगात प्रसिद्ध आहे. जगात म्हणजे आमचं जग काय आपली इंडस्ट्री आणि थोडं महाराष्ट्र तर तिथे प्रसिद्ध आहे. आज अमेरिकेत तुमचे प्रयोग झाले होते तिथे तुझा त्याचा फॅन फॉलोइंग करतात. त्याला इतके लोक प्रेम करतात, माया करतात. त्या माणसाबद्दल ही बाई असं कसं बोलली. तर तिला इतकं वाईट वाटलं होतं की तू म्हणजे तू एका माणसाचा अपमान नाही केला बाबा. एक्झॅक्टली. तू त्याला सपोर्ट करणाऱ्या त्या बायकोचा अपमान केला. त्याची 2 मुलं आहेत त्यांचा अपमान केला. त्याला काम देणाऱ्या डिरेक्टरचा अपमान केला. त्याच्यावर प्रेम करणाऱ्या रसिक प्रेक्षकांचा अपमान केलायस तू. तर हे एका माणसाला बोलून नाही, तू अनेक लोकांना दुखावलंस. आणि त्या दुखावल्यांपैकी मी एक होते. कारण मी जेव्हा काहीच टीव्हीवर नव्हते केले ना, करत नव्हते काम, त्यावेळेस माझा वडील बाजूला बसवायचे. हा भाई रिएक्शन टायमिंग बघू शकत, टायमिंग बघ, असं माझ्या वडिलांनी मला दाखवलेलं आहे. त्याच्याकडनं मी अनेक गोष्टी शिकलेली आहे अभिनयाच्या बाबतीत म्हणतील, विनोदाच्या बाबतीत म्हणशील तर त्यावेळेस मी शिकलेलं. तर हे त्या माझा पण अपमान झाला माझ्या त्या शिष्यातला माझ्यातला. ऐसा मत बोलूया. तिथे माझी जाम तार सटकली आणि मग मी त्यावेळेस ते लिखाण केलं. आणि सपोर्ट तर बाई आपला दोस्त आहे तो सपोर्ट तो 100% कातडी ती काढा सपोर्ट असेल. किती भारी. पण आपलं ना जेवण थंड आपण खात बोलूया. खाताना आपण थोडंसं ब्रेक. बोंबील आहे ना, वाव मला बोंबील फार आवडतो. खूप दिवसाने मासे खाल्ले टाळा. छान आहे ना टेस्ट, कमाल. आम्ही नाही वापरत टिश्यू पेपर हा. आणि याच्याकडनंच मी शिकले. म्हणजे नाही वापरत म्हणजे उगाच काढले असं मी कधी करत बोललो होतो घनश्यामला की उगाच टिश्यू वापरू नको. मेकअपला पण माझ्याकडे मी असे पूर्वी करायचे मेकअप. आता नाही, आता मोजून मी एक टिश्यू घेते, त्यातला अर्धा फाडते, बाजूला ठेवते
नाही तो पूर्ण वापर, माझं म्हणणं आहे की तो पूर्ण वापर. नाही तो पूर्णच वापरते मी पेढा. आधी अर्धा मेकअप झाला, मेकअप करताना आपल्याला लागतो ना, मग तो अर्धा वापरायचा आणि मग शेवटी हात पुसायला तो अर्धा वापरायचा. याच्यामध्ये मी त्याला सांगितलं की वर दाखवणं वगैरे काय नव्हतं, खरंच दाखवणं नव्हतं. हा मला टिश्यू पेपर हिला पण सांगतो, सुरुवात इथून केली वापरायला. आणि हा मी अजून संपवला नाही, हा शेवटपर्यंत माझ्या हातात असणार आहे. कारण वेगळं काय, ह्याला पुसलं तरी तेच होणार आहे. याला काटकसरी म्हणतात. तुमच्याकडे असलेल्या गोष्टींचा कसाही तुम्ही हे नाही करू शकत. तुम्ही याच्यातला तुमचा काटकसरी स्वभाव दिसतो, हे मी त्याला समजून सांगितलं. आणि म्हटलं आता माझा हात छोटाच आहे, माझ्यापेक्षा हात त्याचा छोटा होता. म्हटलं तू किती असे 2 टिश्यू कशाला लागतात, एका टिश्यूत आपलं काम होतं, तेवढंच घ्यावा. तुम्ही नका मला सांगू. म्हटलं असं नाही, चुकीचं असेल तर मला पटवून दे. मला माहिती होतं हे बिग बॉस मधले खूप राडे होणार, याच्या सवयींवरनं, याच्या सवयीवरनं ना मेजर लागणार. खाली सांडलं ना खाताना, सूरजला बोलायचो ना आम्ही, सूरज हे सांडले ह्या चला हे म्हणजे प्रसाद आम्ही सुद्धा आम्ही ताटात काही ठेवत नाही. हा असला की ताटातलं अन्न मला, टाकलेलं अन्न मला, तुम्हाला जेवढं हवं तेवढंच घ्या. एकाच्या ठेवले खाते असं करायला लागलं. मला माहिती होतं हे मुद्दे ना मस्त भेटणार. पण दादा मला ना एक खूप म्हणजे मला नेहमी असं वाटतं की बिग बॉसचं घर एकतर तुम्हाला बनवतं नाही तर बिघडवतं. होय होय होय. बाहेर तुमचं करिअर एकतर तुम्ही खूप पुढे जाता, नाहीतर तुम्ही एकदम ड्रास्टिक चेंज होतं तुमच्यात. होय होय होय. जेव्हा जान्हवी सोबत जे काही वाजलं, एका सेकंडसाठी असा विचार आला का आलो यार. नाही, कारण या अगोदर ना अशा पद्धतीच्या गोष्टी मी सहन केलेल्या आहेत, माझ्या बाबतीत झालेल्या आहेत. माझ्या दिसण्यावरनं, माझ्या उंचीवरनं बऱ्याच गोष्टी गमतीत, म्हणजे काही लोक गमतीत पण आपल्याला ते त्यांच्यासाठी गंमत असते. आपण त्या गोष्टीवर बोलल्यामुळे आपल्याला तो थोडंसं मन जरा दुखावलेलं असतं. तर मला त्या गोष्टींची सवय होती. मधल्या काळात जसं तुम्ही तुमचा कामाचा व्याप वाढतो, तुमचा फेम वाढतो, तुम्हाला अवॉर्ड्स मिळतात, मग ते कमी कमी होत जातं. मग तुमच्यातला नटच फक्त दिसतो लोकांना. आणि तर त्यामुळे मला त्या गोष्टींची सवय होती. तर मला ते डायरेक्ट माझ्या तोंडावर पण नसेल, कदाचित तिथे भडका उडाला असता की नसतं मला माहित नाही. ती परोक्ष तिकडे बोलली होती त्या गार्डन एरियामध्ये, आणि आम्ही तेव्हा हॉलमध्ये बसलो होतो. तर तिथे आल्याच्या नंतर यार दादा ती तुला असं बोलते. म्हटलं काय झालं, काय बोलते ती तुला ओव्हर ऍक्टिंग करते बोलते. म्हटलं बरं तू शांत हो. तर ती आर्या मला सांगून परत ती तिकडे भांडायला तिच्याकडे गेली. म्हटलं एक मिनिट ओके बरोबर तू पहिले शांत हो, नाही तर काय व्हायचं की माझ्या मुद्द्यावरनं त्यांचंच वेगळं काहीतरी जुंपायचं, आणि मला ते नको होतं. मी तिला आणलं. म्हटलं काय बोलली ती दादा, ती तुला असं बोलली की आल्यापासून घरात ओव्हर ऍक्टिंग करतोय आणि ओव्हर ऍक्टिंगची दुकान आहे. हा होतं. म्हटलं अच्छा असं बोलली. तर एकतर मग मी नंतर त्या गोष्टींचा विचार करतोय आता बाहेर आल्याच्या नंतर. एकतर तिने विनोदी काम केलंय की नाही मला माहीत नाही. मला जे काय टेलिव्हिजनला तिचं काम दिसतं ते, आणि विनोदी काम करत असताना तुम्हाला कधी कधी अतिशयोक्तीचा विनोद करावा लागतो, एक्झॅजरेट करावं लागतात तुमच्या ॲक्शन, रिॲक्शन्स, बॉडी लँग्वेज तुमच्या. तर कदाचित त्याला ती ओव्हर ॲक्टिंग म्हणत असेल का, तर नाही, तो विनोदी काम करण्याचा एक भागाचा त्याचा एक भाग आहे. आणि मग कदाचित तिने तसं केलं नाही आहे म्हणून, किंवा तिला तशी संधी मिळाली नाही कधी अशा पद्धतीने विनोदी काम करण्याचं, तर म्हणून तिला ते वाटत असेल की ओव्हर ॲक्टिंग जे. अरे नाही ऐक तर ते मी ह्याच्यात पण सार्कॅझम आहे माझा. हा, बिटवीन द लाईन समजून घ्या. तर म्हणून त्या पद्धतीचं काम तिला करायला मिळालं नसेल, आणि तिने केलं नसेल, कधी अटेम्प्ट पण केला नसेल त्याचा, आणि म्हणून तिला ती ओव्हर ॲक्टिंग वाटली असेल. आणि मे बी असं वाटू शकतं. पण जर हे खरंच डिरेक्टली जर मला बोलली असेल तर मग त्याच्यातनं मी असं ठरवलं की खरंच म्हणजे ना, देव करो ती खूप मोठी अभिनेत्री हो. आणि उद्या पॅडी कांबळेसारखा नट जर, इनफॅक्ट पॅडी कांबळेच जर उद्या समोर तिच्या सीनसाठी आला किंवा कुठल्या प्रोजेक्टमध्ये आला, तर हा ओव्हर ॲक्टर आहे, ह्याच्यासोबत मला काम नाही करायचं, एवढा स्टँड तिला घेता यायला पाहिजे. किंवा मग असं होत की ती माझ्यासमोर काम करायला येईल, आणि एकतर ती असेल किंवा मी असेल, ती निर्मात्याने ठरवायचं, असा मी स्टँड घेईन. तर मी तिथे रागाच्या भरात त्या माझ्या भावना होत्या. पण नंतर मग ती सॉरी म्हणली. मग तिला म्हटलं की इट्स ओके, ठीक आहे, मी मोठा आहे. कसं आहे म्हटलं म्हणली ना त्यावेळेस, मला त्यावेळेस अजिबातच पटत नव्हतं की ती अजिबातच दुःखी कष्टी होऊन सॉरी म्हणली असं वाटत नव्हतं. ते सगळे खोटेच वाटत होते, नाटक खोट. मजा, अरे बरी पण अभिनेत्री नसावी, लेप लावणं ते पण हे छान नाही वाटलं. म्हणजे ती बाहेर आल्यावर पण मी तिला भेटणार आहे अंकिता, हा इंटरव्ह्यू झाला पाहिजे, भेटणार आहे आणि मी तिच्याशी बोलणार आहे जाऊन की तू. मग तिच्या नवऱ्याची पण मुलाखत मी ऐकली, सगळं ऐकलं, त्याचेही मुद्दे असतील, काही बरोबर असतील, काय असेल, पण तिचा राग आहे ना, तो त्या रागात तिनं काय बोलावं नॅशनल टीव्हीच्या ह्याच्या पुढ्यात तिनं खरंच ते भान ठेवणं खूप गरजेचं आणि भान ठेवायलाच पाहिजे.
वय वर्ष तुझं काय आणि समोरच्या माणसाचं काय ह्याचा पण तुला विचार केला पाहिजे. आणि तिने ज्या पद्धतीने सॉरी वगैरे म्हटली ना ती, आणि मला दादा वाईट वाटतं, मी आज खूप चुकीचं वागले, तर इट वॉज ऑल प्लेड आणि गेम. तर मला अजिबातच पटलेलं नव्हतं. आणि मला माहिती नाही ती खरंच तिला मनापासून सॉरी वाटलं की नाही, फील झालं की नाही ते, पण ते तिला मला करवायचंय बाहेर. असेलही कारण त्यानंतर ती तशा पद्धतीने माझ्याशी कधीच वागली नाही किंवा वागणार नाही. दिसलं, आम्हाला दिसत होतं बाहेर का, म्हणजे एरवी ओके 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 असं असू शकतं. पण समजा तुम्ही दोघं या सीझनला एकत्र घरात आम्ही तेच म्हणत होतो, तर काय राडे झाले असते मला ते ऐकायचं. एकतर आमचे पण खूप आमचे तर डेंजर राडे. एक मुद्दा जो मैत्रीण म्हणून चल जाऊ दे हा पॅडी आहे, पण प्रेक्षक म्हणून चुकलाय, कोणत्या मुद्द्यावर भांडली असतीस तू? प्रेक्षक म्हणून तुला बघताना माझ्या काही चूक म्हणून कोणत्या मुद्द्यावर भांडली असतीस? बरेच, म्हणजे तू तिच्याशी परत बोलताच कामा नये जान्हवीशी, की ती तुझ्यावर येऊन बसते, गप्पा मारते, काय आवश्यकता नाहीये. सी थ्रू करू शकतो आपण एखाद्या माणसाला कुठेही. तर जे नाही पटलं, सी आपण विसरू शकतो, पण आपण माफ नाही करू शकत. हा, किंवा माफ केलं मी त्याला, ठीक आहे, ओके, हे पण ते राहतं. कारण आपण ते मिळवण्यासाठी ना खूप कष्ट केलेले असतात. त्या प्रत्येक शब्दामागे ना ते कष्ट दडलेले आहेत. ते कष्ट तू इग्नोर नाही करू शकत स्वतः आरशात उभं राहिल्यावर. तर ते कुठेतरी सतत, आणि मग तू तुझ्याशी कशाला बोलतो, म्हणजे अभिजितला तू सांगतो तू का बोलतो ते मी सांग, चल तू का बोलतोस. आणि पहिल्या टाइमला जेव्हा मी ऍज अ प्रेक्षक म्हणून बाहेरून बघू, जेव्हा वर्षाने जेव्हा आपण केला ना, तर मला असं खूप वाटत की पॅडा स्टँड घे. करेक्ट पॅडा स्टँड घे, काहीतरी बोल. पण नंतर मी बघितलं अख्ख्या सीझन मध्ये, पहिल्या त्या आठवड्यात, की तो तसाही खूप शांत होता. तर मला वाटलं की यार, मी ग्रीष्माल त्याच्या मुलीला पण मेसेज केला की क्या रे, खेलेगा की अपना बंदा, क्या लगता है तेरे को. तर ती म्हणते थांब. मग नंतर मी जरा शांत झाले, विचार केला, म्हटलं पॅडी ज्या स्वभावाचा माणूस आहे त्या स्वभावाप्रमाणे तो पहिल्याच आठवड्यात तलवार काढेल किंवा बंदूक काढेल अशा तो नाही अजिबातच. नवी नवरी लग्न करून घरात जाते तेव्हा ती आधी, बाई भांड पडलं, हळू अंदाज घेत सगळ्या कुटुंबाशी संवाद साधते. आणि मग एकदा तिला कळलं की भाई किसका नॅक क्या आहे, कोणाला काय आवडतं, मग त्याच्यानंतर ती खरे रंग नाही दाखवत, पण तिचा खरा स्वभाव आपल्याला बघायला मिळतो. तर त्याच्यामुळे पॅडी गेल्या तलवार काढणारच नाही हे मला माहिती होतं, पण अजिबातच काही बोलत नाही म्हणल्यावर मला जरा टेन्शन आलं होतं. पण जसं त्या निक्कीच्या कंटेनरवरनं जो राडा झाला आणि त्याच्यानंतर तो जो घुसला, त्याने जो सूर मारला तो कमाल होता. आणि मग त्यावेळेस मी इतकी आनंदित होते, म्हणजे मी एकटी बिग बॉस नव्हते बघत, आमच्या ग्रुपवर आमचा सगळा ग्रुप बघत होता. त्यामुळे सगळ्या ग्रुपवर त्याच्याबद्दल चर्चा बिर्चा, मला फळ द्यावा लागेल. तर तिथे मी म्हटलं बाई आता त्याला सूर मिळाला. आणि मी त्याला काय म्हणते, तुझं सारख्याच आहे ना, तो आम्हाला पण खूप टोमणे मारतो, तो खूपच टोमणे मारतो, म्हणजे साधं बोलतच नाही, असं टोमणे मारतात. एक वन लाईनर्स होता, पण त्या वन लाईनर्स आला हसवतात पण आणि डोळ्यात पाणी पण आणतात. यार असं झालं यार, असं बोललं आपल्याला. म्हटलं हे ना तुझं, आणि ते करेक्ट असतं, असं उगाच नसतं ते. उगाच जाता येतं टोमणे मार, जाता येतं झुडूप मार, असा तो नाहीये. तुम्ही चुकीचं असेल तर तो, आणि तो त्याच्यावर वार केला तर तो सारख्या जमिनी परतवतो, हे मला माहिती होतं त्याचा तो हे स्वभाव. त्यामुळे मला हे कुचकं बिचकं बोलतात ना, अशी मारावीशी वाटते मला. कुचकं नाही येतो मग, कुचका काय ही टर्मच काय तुम्हाला माहिती नाही. कुचका काय, ज्याच्या अत्यंत भ्याड व्यक्तिमत्व, निभळट व्यक्तिमत्व, जे खुन्नस ठेवतं आतमध्ये पण करू काही शकत नाही. आणि कुचकं मग त्यावेळेस तो दिस इज व्हॉट कुचकं इज. पण हा तर सारख्याजम आहे, हा बोलतोय, त्याची मतं त्यांनी ठामपणे मांडलेली आहेत. त्यामुळे मला कुचका वगैरे बोलतात तर सॉरी. मंडळ आभारी आहे. बाहेर मी असा दिसलो तुम्हाला, लाईक तीच मी एक्झॅक्टली, माझं पहिलं तेच होतं की बाहेर आम्ही बघतोय, चुकलंच नाही पाहिजे. एक असतं ना, आपण एखाद्या माणसाला जबाबदारी देऊनच पाठवतो की तू चुकायचं नाही, तू काहीही कर पण तू चुकायचं नाही. कारण का बाहेर उत्तर देताना आम्हाला किंवा बाहेर आम्हाला फेस करताना असं नको वाटायला की अरे आपला माणूस चुकला. नाही, मी आतमध्ये जाताना ती जबाबदारी माझ्यावर नक्कीच होती. कारण बॅक ऑफ द माइंड नुसता मी एकटा दिसणार नाही, तर माझ्यासोबत माझी फॅमिली, माझ्यावरचे झालेले संस्कार, माझे आई बाबा, माझी भावंड, माझ्या मुली, माझी बायको, की मग एखादी गोष्ट चुकीचं वागल्याच्या नंतर अरे हा घरी पण असाच वागतो का, की अदरवाईज त्याच्या सेटवर पण तो असाच वागतो का, त्याच्या मित्रांमध्ये बसलेला असताना तो असाच वागतो का. तर ह्या गोष्टींचा
पुढचा विचार प्रेक्षक करतील, तर ते माझ्या बॅक ऑफ द माइंड खूप होतं, बऱ्याचदा होतं. आणि आणि मला भीती नव्हती या गोष्टीची, कारण मी अशा पद्धतीचं वागणं, मी काम पण जसं मगाशी आपण म्हणलो की काम पण करताना मी पहिले आधी विचार करतो की हे काम केल्याच्या नंतर माझ्या घरचे बघू शकतील ना, माझ्या मुली, माझी बायको बघू शकतील ना, तर मग अख्खा महाराष्ट्र आरामात बघू शकेल. त्यांनी घेतलेले स्टँड ना, फॉर दॅट मॅटर, म्हणजे मी आता जरी जान्हवी बद्दल असं बोलले किंवा जोकर निकी बोलले तरी आता मला राग आला, पण त्यावेळेस त्यांनी घेतलेले जे स्टँड होते ना, ते फादर फिगर म्हणून करेक्ट होते. एक इतका वर्षाचा त्याचा कामाचा जो आलेख आहे, त्या इतक्या वर्षाचा जो अनुभव आहे, त्या अनुभवाच्या दृष्टीने त्यांनी घेतलेला स्टँड करेक्ट होता की ठीक आहे, ओके, इट्स ओके. तो इट्स ओके म्हणाला, केलं मी तुला फॉरगिव्ह, हे नाही म्हणाला, इट्स ओके, हरकत नाही. तर आपल्याकडे लगेच माफी मागितली आणि पॅडी कांबळेंनी माफ केलं, नाही, इट्स ओके टर्म डिफरंट अँड आय फॉरगिव्ह यू टर्म डिफरंट. इंग्लिशमध्ये आपल्याकडे लय राडे आहेत भाषांचे आणि त्याचे अर्थ समजण्याचे. तर इट्स ओके म्हणजे हरकत नाही, आता वागलीस त्याचा परत वागू नकोस, हरकत नाही, ठीक आहे, ठीक आहे, हे ठीक आहे ना. ते पण मला खूप ॲप्रिशिएट झालं की त्याने ज्या पद्धतीने तिला ठीक आहे, इट्स ओके असं म्हणला. जर तरी हरकत नाही ग, होतं, मी तुला केलं माफ असं म्हटलं असतं तर कदाचित ना, जे आम्ही त्याला बाहेरून सपोर्ट करतो ना, त्यांना जास्त वाईट वाटतं. भाई, हमने तेरे लिए इतना सपोर्ट दिखाया और तू क्या जाके उसको माफ किया कर दिया, नाही असं नको. आणि या उलट जर मी जान्हवी जशी माझ्याशी वागली तसंच जर मी वागलो असतो तर तिच्यात आणि माझ्यात फरक काय, म्हणजे माझ्या अनुभवात आणि तिच्या अनुभवात जो फरक आहे इतक्या वर्षांचा. सॉरी, नाही, प्लीज. पण मग त्याच्याकडे बघायला गेला तर तू सिरियल मध्ये खलनायिका करतेस, तशीच तू आयुष्यात वागतेस, म्हणजे तेच हे बोलण्यासारखा मुद्दा होताच की, पण ही डिडंट अटर अ वर्ड. तर ते त्याचा संयम कायम हॅशटॅग आम्ही केला होता की संयम कायम. तो खूप संयमाने खेळलाय आणि खूप जिद्दीनं खेळलाय असं मला वाटतं. पण लवकर बाहेर आला असं नाही वाटत? त्याची जरा खंत किंवा त्याचं वाईट वाटतंय की म्हणजे अगदी हातातोंडाची एक आठवडा अजून थांबायचं होतं. मला असं वाटत की टॉप 5 मध्ये एक दिसले असते. मीही स्वतःला बघत होतो नक्कीच. पण ठीक आहे, म्हणजे जे काय वोटिंग झालं असेल किंवा जी काय पॉलिसी असेल, चॅनल प्रोडक्शन हाऊस आणि जे काय असेल ते, तर त्याच्यावरनं मी यावं लागलं, त्याबद्दल वाईट वाटलं. पण येताना मी काळीमापासून नाही आलो पॅडी कांबळे या नावाला, किंवा मी कुणाला बोलून किंवा उलट बोलून, उर्मट बोलून, ज्याच्यावर कोणाला ऑब्जेक्शन येईल अशी कुठलीच वागणं, असं कुठलीच वागणूक देऊन मी नाही आलो. मी ज्या ताटमानेने आतमध्ये गेलो होतो त्याच ताटमानेने वावरत होतो आणि तीच ताटमान घेऊन मी घराच्या बाहेर आलो. आणि सगळ्यात छान गोष्ट मला काय वाटली माहितीये की तुम्ही बाहेर आला, एकही व्यक्ती असा नाही बोला की बरं झालं गेला. तेवढं हे मी कमावलंय की कुणी बाहेर पॅड्या काय खेळलास, आता मला जे फोन येतात, पॅड्या काय मस्त खेळलास, ठीक आहे ते आपल्याला माहिती आहे सगळं कसं असतं. मी त्याला आल्या तेच म्हटलं की तुला माहिती नाही का तुमच्याकडे आतमध्ये काय चाललंय, एक्झॅक्ट माहिती नाही. म्हटलं जर स्वतःच फक्त जो वाढता हे ना आकडा फॉलोअर्सचा चेक कर आणि एका पोस्टवरची फक्त खायची कमेंट वाच, म्हणजे तुला कळेल की लोकांनी तुझ्यावर किती भरभरून प्रेम केलं आणि किती सपोर्ट केला. म्हणजे आम्ही पण जेव्हा बातम्या करतो ना, आम्ही कमेंट वाचतो. तुला सवाल बरोबर, अगदीच कमेंट वाचतो, कमेंट वरून बातम्या होतात. मी जाताना पण घरात जाताना साधारण 8,000 वगैरे माझे इन्स्टावर हे होते, कारण मी कधी त्या पद्धतीनं कधी नव्हतोच, मला फार ते जमत पण नाही. मला स्वतः मी आज हे केलं, मी आज ते केलं, खरं तर जमाना आजचा तो आहे. पण मी 8,000 माझे काहीतरी फॉलोअर्स होते. तर मी बाहेर आल्या मला प्रथमेशने आणि केतनने सांगितलं तर 108K. तर तुम्हाला म्हटलं की 108, अरे बापरे, म्हटलं कमी झाले माझे 108. अरे 108K, 108,000 म्हणजे 10 लाख झालेले आहेत का? 1 लाख तुझे फॉलोअर्स झाले. तर म्हटलं अरे बापरे, म्हटलं सॉलिड काम केलंय म्हटलं मी. तर त्याचं एक प्राऊड फिलिंग नक्कीच आहे. इतकं डिलिशियस फूड आहे. जरा खरं सांग, बिग बॉसच्या घरात किती मिस केलंय जेवण. आणि असं आपण ना कधी कधी बाहेर असतो ना, आपल्याला रडायला येतं कधीतरी, अरे घरचं वरण भात तरी द्या. घरातला जो किचन स्टाफ आमचा, जो आम्ही दर आठवड्याला ड्युट्या चेंज व्हायच्या, तर त्या फूड ची मी कंप्लेंट करणार नाही, कारण जे आमच्याकडे मंडळी असायची किचनमध्ये, उत्तम जेवण बनवायचे, उत्तम. मग कधी कोणाला काय लागलं तर ॲडिशनल काही ऑमलेट कर किंवा काहीतरी चपातीचा आणखीन राहिलेला हे आदल्या रात्रीचा तो कुस्करा कर, भात राहिलेला असेल, कारण तिकडे ना तुम्ही उधळण करून चालणार नव्हती अन्नाची आणि सगळ्याच गोष्टींची. तर त्याच्यामध्ये तुम्ही काटकसर करत तुम्ही सर्व्हाइव्ह करायला लागणार होतं.
कधी कधी शिक्षा व्हायची, काही गोष्टी आमच्या चुकल्या तर शिक्षा व्हायची. मग एका ग्रुपला शिक्षा असायची, एका ग्रुपला सगळ्या गोष्टी नॉर्मल असायच्या. मग त्या शिक्षेमध्ये तुम्हाला बेड मिळायचे नाहीत, तुम्हाला कधी कधी फक्त उकडलेलं अन्न खायला लागायचं. तुम्ही दुधाचा वापर करू शकत नाही, म्हणजे तुम्ही चहा पिऊ शकत नाही, तुम्ही नुसतं दूध पण पिऊ शकत नाही. तर अशा इतक्या काही कमाल काय मिस केलं सगळ्यात, कुठला पदार्थ मिस केलास? मी तिथे गेल्याच्या नंतर ना, म्हणजे वरण भात तूप जे तुमच्याकडे जे मी पहिल्यांदा सुरुवात हिच्याकडनं झाली, कारण मी म्हणजे आमच्याकडे पद्धत नाही जेवणावर तूप टाकायची. हा थोडी ब्राह्मणी पद्धत ती आहे आणि त्यांच्याकडे ती चालते. तर मी पहिल्यांदा म्हणलं तूप, ती म्हणली खाऊन बघ एकदा. मी ते खाऊन बघितलं तर ते इतकं कमाल टेस्टी होतं आणि त्याचं वेगळाच एक फ्लेवर तुमच्या येतं. तर या सगळ्या लक्झरी ज्या गोष्टी होतात, तुम्ही कधीतरी मचमच करायला चिप्स असतात तुमच्यासोबत, किंवा तुम्ही जेवण झाल्याच्या नंतर चॉकलेट्स असतात किंवा आईस्क्रीम असतं, ह्या गोष्टी आम्ही खूप मिस करायचो. आणि ते जेव्हा तुम्हाला लक्झरी ती मिळायची किंवा एक दोनदा मला मिळाली होती, एकदा माती केली लोकांनी, कारण ते ज्या लोकांना खायचे नव्हते त्या लोकांनी खाल्ली आणि बिग बॉसने सांगितलं की ते सगळं परत आणून स्टोर रूम मध्ये ठेवून द्या. तेव्हा म्हणजे आमची खूप चिडचिड झाली, यार तुम्हाला दिलं असतं ना आम्ही नंतर, तुम्ही आधी काय खाल्लं, तुम्ही शिक्षित होता असं तसं. पण जेव्हा आल्याच्या नंतर लोक जे काय हावऱ्यासारखे, म्हणजे ना लिटरली लपवून ठेवणे, ते एक पाकिट चिप्सचं लपवून ठेव, चॉकलेट लपवून ठेव, बाकी सगळं. सो म्हणजे तिथे तुम्हाला ना प्रत्येक गोष्टीची किंमत कळत होती. तुम्ही जगण्यासाठी तुम्ही आपण जनरल इकडे आता हे कोणतरी अर्ध प्लेटमध्ये टाकून दे, किंवा पाण्याची बॉटल, आम्हाला पहिल्या दिवशी पाणी बंद नाही, अरे पाणी काय प्यायचं, तर ते विकत घ्यावं लागलं आम्हाला त्यानंतर. तर ते पाणी पूर्ण तुम्हाला जेवढं हवं तेवढंच ग्लासात ओतून घ्या, तुम्ही त्याचं उष्ट तुमचं कोण पिणार नाही आणि ते वाया जाणार, त्याचं काही अर्थच नाही. तर त्या पाण्याची किंमत, अन्नाची किंमत, तुम्हाला तिथल्या प्रत्येक गोष्टीची किंमत आम्हाला बिग बॉसने त्याची जाणीव करून दिली. आणि ते सगळेजण बाहेर येताना त्या गोष्टींची मात्र नक्कीच काळजी घेते. एक्झॅक्टली. पण तरी तुला जायला आवडेल बिग बॉस? ती कम्प्लीट मटेरियल आहे, बिग बॉस मटेरियल आहे ते. जसं लग्न काय मॅरेज मटेरियल काय म्हणतात, बायको मटेरियल म्हणतात ना, तसं ते बिग बॉस मटेरियल. ती म्हणजे लोकांना असे चीर फाड करून तेरी माकी असं नाही. ऍट दी बोथ हँड मी दोन्ही आहे. मी निर्भीड पण आहे, मी रडेल पण खूप, पण इमोशनल पण खूप रडेल. मला टटकन डोळ्यात पाणी येतं, म्हणजे लगेच रडू शकते मी, पण मी रडवू पण शकते. दोन्ही. पण ते घर वेड लावतं ना, म्हणजे किती सवय झाली त्या माईकची, खूप सतत कॅमेरा आहे खूप. म्हणजे मी घरात आल्याच्या नंतर म्हणजे असं झालं की अरे नाही इथे नसणार, लिफ्ट मध्ये चटकन असा लुक जातोय, तो तिकडे सीसीटीव्ही असतो. मी घरात आल्याच्या नंतर मी घेतोय, मी घरात आल्यानंतर माझी जरा कोंडी होती, ह्या कोपऱ्यात नाही त्या कोपऱ्यात नाही ना, सगळ्या गोष्टी. नाही सिरियसली मला घर इतकं छोटं दिसायला लागलं होतं. मी आल्याला उघडल्याच्या नंतर म्हटलं बच्चा तुम्ही घर छोटं करून घेतलंय का, कारण ते एवढं ग्रँडर होतं ना, ह्यूज लेवलला सगळ्या गोष्टी होत्या, सगळीकडे लाईट चकचकीत आणि सगळ्या गोष्टी. तर ते फरक बाहेर आल्याच्या नंतर नक्कीच लक्षात आले. मला ना खूप एक पर्सनल, म्हणजे मला खूप असं वाटतं की सकाळी उठल्या उठल्या कोणीही नाचत नाही. आम्हाला पहिला आठवडा त्याच्यात गेला. म्हणजे मला सकाळी उठल्या उठल्या कोणी गाणं लावलं नाचायला लावलं, मी नाही नाचलं, मी मारेन कोणाला तरी, की आपण इतके चिडचिडे असतो की आपण झोपेत असतो, तुम्ही का नाचायचं? म्हणजे नाही तो नियमच आहे तिकडचा नियमच आहे. तुम्ही सगळं पहिले एकतर ते तुम्ही गाणं झोपेत असतात आणि एवढ्या म्हणजे सणसणीत आवाजात लागतं डांग 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 डांग. आणि तो पहिल्या दिवशी आम्हाला थोडासा राग आला होता की अरे जरा सॉफ्ट वाजवा ना थोडस, पहिलाच दिवस आहे, अगदी लोकांना सवय नाही. पण नथिंग डुईंग, तुम्ही काय बोलू शकता बिग बॉसला हे करा ते करा, नाही हे नियम आहेत. तरी तुम्ही फ्रेश होता, तुमचं सगळं खडखडीत होतं, खडखडीत. मग सगळ्या गोष्टी करायच्या. तुम्ही नाचलात की तुमचा आळस निघून जातो, म्हणजे हे करायची गरज नाही तुम्हाला. तुम्ही मोकळं होता, तुमची बॉडी रिलॅक्स होते आणि मग तुम्ही आता पुढच्या कामाला लागला. जा मग पुढचं काय ब्रश करा, आणखीन काय आंघोळ करा, ह्याव करा त्याव करा, सकाळी सणसणून ते सगळं. आणि मग ते खरंच लिटरली आम्ही नाचायचो ना, तो आळस निघून जायचा त्याच्यानंतर. त्यासाठी असं की त्यासाठीच ते होतं आणि तो नियम आहे, सगळ्यांनी तुम्ही नाचलंच पाहिजे. आणि नंतर ना आम्ही एन्जॉय करायला लागलो त्या गोष्टी. बरं ती गाणी नुसतीच गाणी नाही, गाण्याला गाणं नाही, त्या गाण्यांचे काहीतरी अर्थ होते. ते गाणं आज सकाळी लागतं तर एकतर ते मागच्या कालच्या दिवसाचं झालेलं काहीतरी होतं किंवा
आता ह्या गाण्याच्या अनुषंगाने आपण त्याचे ठोकताळे लावायचे की आज दिवसभरात घरात काय होणार आहे, किंवा एखादा टास्क असणार आहे, किंवा कोण येणार आहे, किंवा कुणाबद्दल काय होणार. तर ते सगळे ना गेसेस करण्यासाठी ती गाणी होती, ती नुसतीच गाणी नाही वाजायची. मी तुला विचारलं ते एके दिवशी तू फळ्यावर लिहिलंस ते काय नाही का, रात्री उठून ते मी तेव्हा बिग बॉस म्हणाले म्हणून मी अग्री केलं. खरं तर मी ते नव्हतं लिहिलेलं, मी नव्हतंच लिहिलेलं. सिरियसली नव्हतं लिहिलं ते. तो येतोय, तो मी येतोय असं ते होतं. पण ते बिग बॉसने मला बोलल्याच्यामुळे मला ते मान्य करावं लागलं. आणि मग नंतर लक्षात आलं की अरे हो, रात्री मीच लिहिलं होतं, असंच ते झालं. ते नक्की काय होतं अगं, त्या दिवशी ना टास्क कुठला तरी होता आणि ते करून खूप दमलो होतो. नॉर्मली असं होत नाही. आणि मी पडलो, ते मला झोप लागली आणि ती एक इमिडिएट झोप असते ना, ती पूर्ण झाली आणि साधारण एक तासाभराने मला जाग आली. वॉशरूमला उठलो, मी गेलो वॉशरूमला, गेलो बाहेर आलो, पाणी प्यायलो. किचनमध्ये तोवर सगळे झोपले होते. पाणी प्यायलो आणि मग हातात ते हे दिसलं, फ्रीजमध्ये ते कोल्ड्रिंक दिसलं एक छोटंसं कुठलं तरी. मग ते टेट्रापॅक तो पित होतो. म्हटलं यार काय हॅपनिंग नाही यार. वाईल्ड कार्डची आम्ही वाट बघत होतो वेड्यासारखे, कधी येणार आहे, काहीतरी नवीन कोणतरी येईल आणि मग काहीतरी उलता पालत होईल, त्या गोष्टींची वाट बघत होतो. आणि म्हटलं की चला, ठेवलं, मी येतोय. तू खरंच लिहिलंस ते किडे आणि शांत बसून तो. सकाळी सगळे नाचले बिचले बसून, ते बघ तिथे कोणीतरी लिहिलंय, हे बिग बॉसने लिहिलंय, कोणी लिहिलंय. त्यानंतर असं लिहावं असं का नाही वाटलं तुला? कधी नाही, एकदा त्यातली गंमत झाली ना, मग ते परत मग माझ्यावरच आळाले असते. त्याच्यानंतर डीपीने लिहिलं होतं लग्नपत्रिका, पण त्याने ते लग्न असं लिहिलं होतं. त्याच्यामुळे कोण ह्याच्यामध्ये असं लिहू शकतो? तू लिहिलंय, जरा लिही तिकडे सगळे हे काढून झाले. पण मग मी रोज काहीतरी लिहिलं असतं असं असतं तर. नाही, पण कडू आहे म्हटल्यावर लिहिलं असतं. पण मग त्यांना कळलं असतं की हे विशाखा लिहिते म्हणून, पण ते एक्झॅक्टली गमत होते. पण सगळं घर हल्लं होतं त्या दिवशी. ज्याला सांगायचं तो संदेश त्या निक्कीला वगैरे लिहून खरं तर नाही, खरं तर तो नियम आहे की तुम्ही तिथे लिहू नाही शकत फळ्यावर. ते त्या इरिनासाठी तो फळा आणि चॉक आले होते की तिला मराठी शिकायचं. अदरवाईज तुम्ही बिग बॉस तुम्हाला सामग्री देत नाही आतून. नाही बोल काय नाही. तर ते तिच्यासाठी ते होतं फक्त. पण मी एक जरा उंगल्या केल्या होत्या आणि त्या मस्त वर्क झाला. तर ते हे जे बारीक बारीक जे किडे होते ते मी तिकडे उत्तम केले आणि मला त्याचा छान रिस्पॉन्स झाला. लोकांना, पीपल वर हॅपी, काहीतरी चर्चा झाली ना. नुसती भांडणं करून लोक कंटाळतात. पण ताई आता मध्येच बोलली, म्हणजे आता सुरुवातीला की आम्ही जर एकत्र असतो, आम्ही जर एकत्र असतो तर मी पजेसिव झाली असते की हा कशाला जान्हवी सोबत बोलतोय. पण आता घराच्या बाहेर समजा पॅडी दादा आणि जान्हवी एकत्र भेटले, तुला वाईट वाटेल? त्याच्या अगोदर मी तिला उत्तर देतो ह्या छोट्या एका बोलला. तिला 100% कॉन्फिडन्स आहे. मी अशा माणसांसोबत उठणार बसणार पण नाही. कामाला आलो तर ठीक आहे, कामापुरतं काम, ओके चलो बाय, चलो ठीक, दोस्ती खतम. आणि अशा माणसाची त्याची मैत्रीच नाही होऊच शकत नाही. एकतर त्याच्याकडनं वेळ कोणाला देणं ही फार हे आहे, काय म्हणूया, लक्झरी असेल दुसऱ्या माणसासाठी. माझा वेळ भयंकर आहे तो. वेळ फोन पण तो अटेंड नाही करत त्याला. आणि बरं नाही, गंमत काय, मी असं म्हणतेय पण ह्याच्या दुसरं पुन्हा विरुद्ध अर्थी मी तुला एक वाक्य सांगते की त्याचा फोन ना दर 15 मिनिटाला वाजत असतो. मी जर त्याच्यावर दौऱ्याचा प्रवास केला ना तर दर 15 मिनिटांनी त्याला फोन येत असतो आणि त्या प्रत्येक फोन हो आपण करूया, होईल काहीतरी, हो बरं आपण करूया, मी आहे, हो करूया, हो आलो की भेटतो मी तुला, हो ओके. हेच वाक्य असतं. प्रत्येकाला होप देण्याचं काम पॅडी कांबळे करत असतो. हो मी करतो, हो मी येतो, मी आलो, हो बरी आहेस का तू, बरं आहेस का तू, ओके बरं. आता दर 15 मिनिटांनी त्याचा फोन प्राईम मिनिस्टर सारखा वाजत असतो. म्हणजे तू कोण आहेस एवढा, काय म्हणून तुझ्याकडे काही फिलॉसॉफर गाईडच कोणाचा, काय करू पाहिजे दादा, बघ तू यायला ते सांग ना, मग ते सांग ना, असं सतत त्याला फोन चालू असतात. त्यामुळे त्याच्याकडनं त्याचा वेळ त्याचा स्वतःसाठी कदाचित कमी मिळत असेल जेव्हा तो कामात असतो घरी. पण घरी असला ना की तो घरातला असतो, तो कोणाचाही नसतो, तो कोणाचाही फोन उचलत नाही, काही नाही. तर मग मी त्याला खूप शिव्या घालते याच्यावरनं की समजा मी 9 ते 11 या दरम्यान मेले तर तुला कसं कळणार रात्री 6 वाजता जेव्हा तू माझा मेसेज बघणार, ह्याला काय अर्थ आहे? तर तू प्लीज जरा एक फोन तर घेत जा की काहीतरी डिफिकल्टी असेल म्हणून माणूस तुला एवढ्या सकाळी फोन करत असेल.
मग आता तो माझा उचलतो. कारण एकदा असं झालं होतं की मला प्रचंड ताप आला होता आणि मला निघायचं होतं शूटिंगवरनं. तर मग मी याला फोन करत होते की यार तू माझी ड्राईव्ह करशील का गाडी, मग मी गाडी घेऊन निघते. तर हा फोनच उचले ना, बराच वेळ झाला, किती वेळ झाला. म्हटलं अरे काय 5:45 झाले ना, उठ ना, संध्याकाळची काय करतोयस काय, 5:45 झाले, उचल एकदा तरी फोन. मग त्याच्या बायकोला फोन केला, म्हटलं पॅड्या कुठे आहे, तर म्हणजे तो मेडिटेशनला बसलाय. म्हटलं अच्छा म्हणून तो फोन उचलत नाही, बरं. तर मग त्याच्यानंतर त्यांनी फोन उचलला. सो आता त्याच्याकडनं वेळ ग्रॅब करणं ना, इट इज व्हेरी डिफिकल्ट. त्यामुळे तो हा जो वेळ आहे ना, तो स्पेसिफिक काही मित्रांसाठीच तो ठेवतो, मैत्रिणींसाठीच तो ठेवतो. अदरवाईज तो उगाच फ्रीली अवेलेबल नाही राहत कोणासाठी. मी केवढी लकी आहे याच्यावर मला एक काम आहे आपलं. नाही, ही इज नॉट, आत्ता तो अजिबात फ्रीली अवेलेबल नाही कोणासाठी. ही इज नॉट फ्रीली अवेलेबल. तो मला फार आनंद वाटतो या त्याच्या स्वभावाचा. पण अंकिता अदरवाईज तो पूर्वी ना क्या कर रहा है, चल येतो रे, असं करून ते मित्र जायचे पूर्वी. काही गोष्टी कळतात ना आपल्याला. आता तो वयाने आपण म्हणतो ना, कळतं. थोडंसं प्रगल्भ होतो माणूस, खूप अनुभवातनं काही गोष्टी शिकतो म्हणतो आपण. तर ते कुणाला किती वेळ द्यावा आणि आपला त्यामुळे आता त्याची मैत्री पण ना खूप त्याच्या मॅच करतील, ट्यून अप होईल त्या लोकांसाठी. मग जान्हवी त्यातली नाहीये हे मला माहिती आहे. आणि त्यामुळे तो कधी जान्हवीला भेटला तर भेटू दे. म्हणजे त्यांनी काही फरक नाही पडणार आहे. तो काय लगेच घट्ट मैत्री होईल त्यांची, आय डोंट नो. भेटला तर भेटू दे. अशा अनेक मंडळी आपल्याला भेटत असतात. काय सगळ्यांचीच आपलं चांगलंच असलं पाहिजे असं काही नाहीये. हाय बाय करून आपण पुढे निघायचं. मला राग नाही येणार अजिबातच. पण ती मैत्री ठेवायला कोणासोबत आवडेल, तो वेळ द्यायला कोणाला आवडेल? मूर्तिमंत म्हणजे ही तर आहे घरातल्यांपैकी पोरी हु एल्स. नाही बायको बिग बॉस. अच्छा, बिग बॉसच्या घरात. सॉरी आहे जरा गोंधळ होता. नाही नक्कीच. म्हणजे मला अंकिता त्या लेवलची मुलगी आहे. बऱ्याचदा आमच्या गप्पा पण व्हायच्या तिथे. तिचा जो प्रवास तिने सांगितला किंवा माझ्या गोष्टी मी तिला कधी शेअर केल्या, माझ्या मुलींबद्दल मी तिच्याशी बोललो. सो ना तिच्यात एक वेगळा इंटेलेक्ट आहे त्या मुलीमध्ये. तिला काही गोष्टींची समज आहे, तिच्यात धमक आहे, तिच्यातनं जिद्द आहे. त्या अशा एका मुलीसोबत मला मैत्री ठेवायला नक्कीच आवडेल. सूरज सोबत मी असणारच आहे, तो काही विषयच नाहीये. म्हणजे सूरजच्या जेव्हा सूरजची हाक मला येईल आणि आम्ही आता हल्ली मेडिटेट करतो तर आम्हाला जाणवतात काही गोष्टी की अरे सूरजला बहुतेक गरज आहे, असं मला वाटतंय. चटकन फोन माझा सूरजला जाईल, सूरज काय प्रॉब्लेम आहे मला सांग. मी तिथं यायलाच हवं असेल तर मी जाणार तिथे. जर मी काही गोष्टी अरेंज करू देऊ शकत असो तर मी तिकडनं फोन करून माणसांना, पुण्यात जरा माझा मित्र आहे तिकडे जाऊन त्याला ती मदत करा. सो ह्या गोष्टी होणार. सो सूरज आणि अंकिता या दोघांची मैत्री ठेवायला मला नक्की आवडेल आणि मी ती ठेवेन. मला ना खूप एक प्रश्न की मेडिटेशन मध्ये इतकी पावर आहे, किती वर्ष करताय तुम्ही? मला हिच्यामुळे सवय लागली. मी ह्या गेल्या 2 वर्षांपासून सुरुवात झाली आणि थोडंसं अध्यात्म आणि थोडंसं आत्मपरीक्षण करणं. शांत बसलं ना तर तुम्हाला सुरुवातीला जरा त्रास होतो, आजूबाजूचे विचार येतात. नंतर काही वेळाने तुम्ही कॉन्सन्ट्रेट करायला लागतात ना, तर ते तुला एक्सपिरियन्स करतो, त्या गोष्टी कळतील की मग तुम्ही स्वतःवर फोकस करायला लागतात, स्वतःच्या गोष्टी. अच्छा मी हे चांगलं केलं, मी अजून हे चांगलं करू शकले असते, ह्या माझ्या चुका झाल्या, ह्या परत होता कामा नाही. ओके, आणखीन काय, अरे त्याला मी जरा माझ्यामुळे तो दुखावला गेला. ह्या गोष्टी आपसूक तुमच्या डोक्यात येतात आणि त्याच्यावर तुम्ही काम करायला लागतात. त्यासाठी तुम्ही काय म्हणूयात आपण त्याला, जाऊन त्याला सॉरी म्हण, ह्याव कर त्याव कर, ह्या गोष्टी करायच्या. तर तुम्ही ना तिथे शांत बसलात ना की सगळं दिवसभरापासून सकाळपासून ज्या गोष्टी चुकून येत असतात ना तुमच्या, त्या काही कालांतराने तुमच्या ज्या हव्यात त्याच गोष्टी तुमच्या मेंदूत येतात. हा, मेडिटेशन ऍक्च्युली मी तर कलाकारांनी कायम मेडिटेशन करावं असं म्हणते. कॉन्सन्ट्रेशन लेवल तुमची खूप वाढते. तुमची स्मरणशक्ती, तुमचा कल्पनाशक्ती सगळं तुमच्या आत्म्यामध्ये बंद असतं. ते तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन लेवल एकदा वाढली ना की ते चित्र तुम्हाला दिसायला लागतं समोर, जे तुम्हाला हवं आहे आयुष्यात. तर मला असं वाटतं की मेडिटेशन एक फॅक्टर असा होतो की तुम्ही प्रचंड तुमच्या आत्म्याशी बोलता. तुम्ही सतत आपण जे लोकांशी बोलतो ना, तर तू काय आहेस हे ओळखण्यासाठी एका माणसाने मेडिटेशन करणं गरजेचं आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की मेडिटेशन तुम्हाला खूप शांत करतं. तुम्हाला अनेक गोष्टींवर कंट्रोल कसा करायचा याची ताकद मेडिटेशन देतं आणि मॅनिफेस्टेशन करण्याची पॉवर मेडिटेशन देतं. की आता जे आपण म्हणतो की पूर्वीचे जे हा माणूस एका पायावर इतकी वर्ष उभा राहिला, काही न खाता पिता इतकी वर्ष जगला,
तर त्यांनी ते सेन्सेसला आपल्या कंट्रोलमध्ये केलेलं तसं तयार केलेलं असतं, तसं orders दिले त्याच्यामुळे असतात. ते माइंड कुठला हा हात इकडे का गेला, कारण तुमच्या बुद्धीनं तुम्हाला सांगितलं की हा हात तिकडे नाही, पण तुमच्या बुद्धीनंच तुम्हाला सांगितलं नाही खायचंय मला, तर त्या माणसाला नाही इतकी वर्ष भूक लागली. इट इज ऑल गंमत आहे ना, जे मन आपल्याला कंट्रोल करतं ते शरीरात नाहीये कुठेच. माइंड हा अवयव नाहीये, पण ते इट कंट्रोल्स युअर ब्रेन इमोशन्स पार्ट. तो किती महत्वाचा आहे मेडिटेशन करणं हे कळतं. म्हणजे माइंड जरी अवयवाचा भाग नसेल तरी तो तुमचं अख्खं आयुष्य घडवतो. आणि कलाकारांनी तर मेडिटेशन केलंच पाहिजे, कारण एक कोणीतरी रायटर लिहितो, कुणीतरी डिरेक्टर ते पोर्ट्रे करतो, पण रायटरने लिहिल्यानंतर ते ऍक्टरकडे जेव्हा येतं तेव्हा ते त्यांनी लिहिलेलं असतं तेव्हा ते आपण व्हिज्युअलाइज करतो. सी एखादं कॅरेक्टर आपण व्हिज्युअलाइज करतो आणि मग ते पोर्ट्रे करतो, परफॉर्म करतो. सो वाय यू आर नॉट व्हिज्युअलाइझिंग युअर फ्युचर माय डिअर. सो तुम्ही तुमचं फ्युचर व्हिज्युअलाइज करा की आय वॉन्ट टू बिकम अ प्रोड्युसर, आय वॉन्ट टू बिकम माझं एवढं हॉटेल असेल आणि मी हॉटेलमध्ये माझा चमचा असा ठेवला असेल. हे व्हिज्युअलाइज करा, हे चित्र येणार. काय काय फिल्म्स कशा होतात, कुणीतरी एक व्हिज्युअलाइज करतो आणि मग फिल्म होते ना. सो वाय यू आर नॉट पोर्ट्रेइंग युअर लाईफ ॲज अ फिल्म, आणि चित्र काढा. आणि या गोष्टीचा फायदा मला खरंच घरात राहताना मला दिसला, कारण माझी रोज आंघोळ झाल्याच्या नंतर एक 15 मिनिटं, 10 ते 15 मिनिटं माझी प्रार्थना आणि माझं शांत बसायचो. त्या दिवशी काल काय झालंय, ओके, हे रात्री करायचो, रात्री झोपताना. आणि सकाळी उठल्याच्या नंतर आज काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, काय गोष्टी व्हायला हव्यात, त्या गोष्टी तुम्ही मॅनिफेस्ट करणं आणि रागावर कंट्रोल राहणं, त्यासाठी मला मेडिटेशनचा खूप फायदा झाला. हे जे आपल्याला लहानपणी, हे खूप वेगळा विषय झाला, सांगते. आपल्याला लहानपणी आईवडिलांनी सांगितलं असतं ना, आज तुम्ही काय चुका केल्यात रात्री झोपताना त्या आठवायच्या आणि यू शुड फील सॉरी अबाउट इट अँड से सॉरी, असं. तर ते ना तुम्ही रात्री तुमच्या मनाला, इथे तुमच्या अचेतन मनाला सांगून ठेवता की सॉरी फील करता, की दुसऱ्या दिवशी पुन्हा ते सॉरी तुम्हाला बोलावं लागतं कोणाला तरी, कारण आदल्या रात्री तुम्ही सॉरी फीड केलेलं असतं ना इथे. ओके. तर त्याच्यामुळे जे तुम्ही झोपताना तुमच्या माइंडला फीड करताना तेच चित्र पुन्हा तुम्हाला दुसऱ्या दिवशी दिसतं. त्यामुळे मी आईला पण सांगितलं, यार चुकीच्या गोष्टी पेरल्या आहेत तुम्ही आम्हाला, हे नव्हतं पेरायला पाहिजे की रात्री तुम्ही जे काही आठवल्यात, चुका केल्या आहेत त्या आठवा, मला उद्या काय करायचं हे आठवायला पाहिजे. जे झालं पास्ट, फ्युचर, आपलं फ्युचर प्लॅन कसं असलं पाहिजे हे रात्री झोपताना आठवलं पाहिजे. त्यामुळे रात्री झोपताना बघ, मी उद्या सकाळी 5:45ला उठलंच पाहिजे. तुला येते 5:45ला जा, मला उद्या शूटिंग 5:30ला उठलं पाहिजे, 5:30ला येते जा. घड्याळाची अलार्मची गरज नाही, माइंड सेट करतं तुमचं क्लॉक. त्यामुळे मला असं वाटतं की ते रात्रीनं काय झालं ह्यापेक्षा मी उद्या काय करेन हे चित्र रंगवण्यात जास्त गंमत आहे. आणि रात्री झालं त्याचं ना, त्या क्षणाला संध्याकाळी माफी मागायची. सूर्य जेव्हा उतरतो ना, तेव्हा त्या सूर्या उतरण्याबरोबर, बाबा माझ्याकडनं ज्या चुका झाल्या त्या तुला अर्पण घेऊन जा, असं. सो काही काही गोष्टी आहेत मेडिटेशनच्या, खूप आहेत. कशाला यू विल गेट सरप्राईज. म्हणजे आता तू, मी नाही जेवले तर आर्या 17 दिवस त्या पोरीचा उपास होता. 17 दिवस आणि लिटरली नाही खायची ती. आम्ही बघायचो नुसतं पाण्यावर कसं जगू शकतं एखादं पोरगं 17 दिवस. आणि ती ठणठणीत होती, तिने तिच्या मेंदूला एवढं स्ट्रॉंग केलं होतं म्हणून ती स्ट्रॉंग होती. ती वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट कंटेस्टंट इन द हाऊस. ती इतकी स्ट्रॉंग होती. आणि मग एका मोमेंटला तुमचे पेशन्स जातात. तुम्ही एखाद्याला किती तुम्ही प्रोवोक करणार एखादी मारण्यासाठी किंवा एखादी गोष्ट करण्यासाठी. आम्ही त्याचं समर्थन कधीच केलं नाही. मेडिटेशन करणार असेल तिला कदाचित ते सोपं गेलं असेल, पण म्हणून कदाचित हे तिचे जो आवाज बदलायचा किंवा तिचे जे अग्रेसिव्ह व्हायची ना, ती कदाचित तो भुकेचा आगडोम पण बोलत असावा. जो इतक्या दिवसाचा कन्व्हर्जन त्याचं होत असेल मे बी. आणि जर तिने कंट्रोल केलं असेल तिची भूक वगैरे, तिची तहान भूक तिने कमाल कंट्रोल केली. म्हणजे आपण दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी आपले राडे होतात, नाही नाही, पण ती नुसती पाण्यावर राहायची पोरगी. मला मेडिटेशन, मॅनिफेस्टेशन, व्हिज्युअलायझेशन, इट इज अ स्ट्रॉंग पार्ट ऑफ ह्युमन बिंग. कारण आपण ब्रेन दिले परमेश्वराने, आपण हे करूच शकतो. कारण त्या घरात मी कशासाठी गेलोय त्याचं रिअलायझेशन तुम्हाला होतं तिथं. मी आज, कारण तुम्ही फक्त तेवढाच, तुमच्याकडे टीव्ही नाही, तुमच्याकडे मोबाईल नाही, तुमच्याकडे ऐकायला काही नाही, त्यामुळे त्याच लोकांचा तुम्ही विचार करत होता. त्या जोवर तुम्ही तिकडे
त्यामुळे मग आता काय झालंय, आज काय झालंय, ओके आता मग याच्यामुळे मग मला आता ओके फाईन, आज हे माझं गंडलंय किंवा हे मला नीट नाही मांडता आलं, मी या टास्कमध्ये छान नाही खेळलोय, आता पुढचा जो टास्क येईल तो नीट समजून घ्यायचा. सो त्याच गोष्टींमध्ये तुम्ही असता आणि त्याच गोष्टी हे मेडिटेशन केलेल्या लोकांना माहिती आहे. काही काही माझी पण चिडचिड, आता हा ठाम मतांबद्दल बोलला ना तर मला असं वाटायचं की इथे तू ठामपणे का ना उभं राहिलास, तू बोलायला हवं होतंस. पण नंतर लक्षात येतं की भाई कदाचित असं झालं असेल त्या क्षणाला त्याच्या बुद्धीनं त्याला काय चालना दिली असेल की इथे तू नाही बोलायचं, तर नाही का त्यावेळेला काय आपल्या समोर येतंय किंवा काय आपण वागावं ते त्या क्षणाचं देणं असतं की नाही. मग इथून बसून मी तू हे करायला पाहिजे ते करायला असं बोलण्यात काय अर्थ नाही. त्यामुळे त्याच्या बुद्धीने तो जे खेळलाय ना, म्हणजे जो क्रीजवर असतो त्याला जास्त माहिती असतं की आता काय मला कुठला चेंडू कसा येणार आहे, काय वेदर आहे, कधी कुठले प्लेअर कुठे कुठे बसलेले आहेत. सो समोरनं बऱ्याचदा म्हणजे तू म्हणतेस ते करेक्ट आहे की म्हणजे समोरनं अरे बोल ना, पण त्याच्या मनात काय विचार आहे आता त्यावेळेस आणि त्याला काय बोललं तर प्रॉब्लेम होईल किंवा काय बोललं तर जास्त वाद चिघळेल की तो शांत करायचा की तो चिघळू द्यायचा आहे. तर त्या वेळेस ते अरबाजला वगैरे त्यांनी ज्या पद्धतीने आरडाओरडा केला होता, वैभवच्या अंगावर वगैरे भिडला होता, तर मी म्हटलं की हे कदाचित हाईप भयंकर डोक्यावर गेलं असेल म्हणून पॅडी कांबळे इतके भयंकर पराकुटीचे चिडले. अदरवाईज पॅडी कांबळे एवढे चिडणाऱ्यातले नाहीये. माझ्या पोरींना तेव्हा मला माझ्या दोन्ही पोरी दिसल्या की बाबा असा नाहीये आमचा, कुठल्या पद्धतीत भांडतोय, पण ना तिथे तुम्ही त्या गोष्टी तुमचं नाही राहत, कारण तेच लोक रोज उठतायत, तेच लोक. मग तू चांगलं करतोयस तर तुला शाबासकी मिळणार. अरे तुला रोज सांगतो एखादी गोष्ट कर, तू करत का नाहीयेस, कळत नाही का तुला? तर मला असं व्हायचं की यार नंतर शांत बसायचं, कांबळे तुम्ही असं नाहीये, पण काय करू, माझा नाईलाज होता. मला मी जर त्याच्याशी त्या भाषेत नाही बोललो मी त्या आवाजात सुरात, तर मी कमकुवत दिसणार आहे. आणि मी त्याच्या पुढे माहितीये कधी आम्ही एवढं सॅलेड बिलेड बनवून खातो. ऍक्च्युली ते मी ना खूप कंट्रोल केलं होतं माऊली. जेव्हा घनश्यामने माझ्याबद्दल ते बोललो तेव्हाच रडलो होतो सगळ्यांसमोर. जेवण नाही का, बिग बॉसनी शिक्षा दिली होती, तुम्हाला उकडलेलं खायला, तुम्ही त्यांच्या पुढ्यात आईस्क्रीम खाल्लं, रायता बिता बनवून खाल्ला. अच्छा, लय गिल्ट आलं होतं, लय वाईट वाटलं होतं. मी त्या अंकिताला जवळ घेतलं आणि म्हटलं यार तुम्ही माझी माणसं आहेत यार, तुमच्यासमोर मी कसा, तर इतकं वाईट वाटतं तिकडे की म्हणजे अरे यार आपला माणूस आपण रोज उठतो बसतो आणि शिक्षेतला आहे तो एका ग्रुप स्प्लिट झाल्यामुळे, आणि ते काहीतरी उकडलेलं काहीतरी भात आणि विदाऊट फोडणीची डाळ सुद्धा एक्सेप्ट करणं हे पण मोठी ताकद. तर ते मला इतकं खूप वाईट वाटलं यार, मी कसं माझ्या गळ्याखाली ते स्वीट्स गेलं आणि ते गेलं, मला खूप वाईट वाटलं होतं. पण नंतर दुसऱ्याच दिवशी ते परत सगळं नॉर्मलाइज झालं होतं आणि बिग बॉसने त्यांची शिक्षा संपवली होती. सो काही काही गोष्टींचं रिअलायझेशन होणं खूप गरजेचं आहे आणि तिथे मला त्या झाल्या आणि तो माहोल करू देतो तुम्हाला. पण अगदीच म्हणजे एंड काय आहे की माणूस गेला, खूप प्रेम घेऊन आला, असं नाही की एक चूक झाली किंवा नाहीच झाल्या चुका, बोललं गेलं असेल, कोणाला वाईट वाटलं असेल, तो मनुष्य स्वभाव आहे. काहीतरी आपण फार गोड गोड पण नाही राहू शकत, फेक वाटत नाही, पण तो जसा आहे ना तसाच वागलाय आतमध्ये. कुठेही पॅडे असं नाही कधी झालं मला. चिडलेला पण मी त्याला पाहिलंय. म्हणजे एकदा आम्ही बरेच ड्रायव्हिंग एकदा कधी तो कधी मी असं केलेलं आहे, कारण दौऱ्यांवर माझी गाडी असायची, त्यामुळे एखादी ओव्हरटेक केल्यानंतर त्याची काय चिडचिड होते चुकीच्या पद्धतीने, ती चिडचिड त्या लेवलची मी बघितलेली आहे. त्यामुळे मला माहिती की चुकलं की हा चिडणार, ते मला माहिती होतं. पण काय पराकुटीचं चिडेल हे मला माहिती नव्हतं. त्यामुळे तो जसा आहे ना तसाच तो दिसलाय. म्हणजे ही डिडंट प्रिटेंड एनिथिंग की उगाच कॅमेरा आहे म्हणून बघून बोलेल, तर असं नाही त्यांनी कधी केलं. किंवा सूरजच्या बाबतीत जे वैभव आणि डीपी बोलले होते की अतिशय स्वार्थीपणा ठेवतोय, तर मला ना आता सांगावंच वाटतं हे, मी जे आतापर्यंत त्या पोस्टमध्ये पण कधी लिहिलं नव्हतं. तर पॅडी कांबळे घोरतात म्हणून त्यांना शेवटचा बेट दिला होता ना तुला, तो घेतला होता आम्ही, तो घेतला होता की होऊ नये म्हणून. पण झोपायला डे 1 पासून सूरज पॅडी कांबळेच्या बाजूला आहे, दुसऱ्या आठवड्यापासून नाहीये. करेक्ट. त्यामुळे तो असं म्हटला की ते कधी झालं, सेकंड एलिमिनेशन झालं ना तेव्हा हे सगळं सुरू झालं. तर सूरज आणि पॅडी कांबळे कनेक्टेड, त्यांचं कनेक्शन पहिल्या दिवसापासून होतं. दे वर कनेक्टेड फ्रॉम दी फर्स्ट डे. त्याच्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी जेव्हा हे सकाळी उठले आणि नाचत होते ना, तेव्हा माझं आणि ग्रीष्माचं असं झालं, तिचं पण झालं असेल, माझं पण झालं असेल, हा ऑरेंज कलरचा जॅकेट तर पॅडी कांबळेच आहे, हे सूरजनी घातलंय. म्हणजे स्वतःचे कपडे पण देऊ केलेत त्यांनी.
त्या म्हणजे एवढी त्यांची मैत्री तिथेच झाली होती कनेक्शन मध्ये. तर म्हणजे की असं नाही की एलिमिनेट झाल्यानंतर किंवा जवळ आलं आता मला कोणी म्हणून तुम्ही मैत्री केली, तर स्वार्थीपणाची मैत्री ती नव्हती. नाही तर ती आता ज्या पद्धतीने तो पालकत्व घ्यायचं म्हणतोय तिथपर्यंत ती पोहोचलीच नसती, ती तिथेच संपली असती. जबाबदारी घेतला फायदा घेतला असता, संपलं काम त्याचं. आणि त्यांनी कधीच फॉर दॅट मॅटर त्यांनी कधीच सूरजला सांगितलं नाही की जा ह्याला नॉमिनेट. जे मागच्या काही सीझन्स मध्ये कोणाचं कोणाला सांगितलं गेलंय मी ह्याला करणार, तू पण त्याला कर ना, तू माझ्या बरोबरच आहेस ना, अशा पद्धतीने फोर्स केलं. त्यांनी कधीच सूरजला अशा पद्धतीचे सल्ले दिले नाही. त्याने चलवट दात घास असे वगैरे गोष्टी केल्या. त्यामुळे त्याची शिकवणी घेतली, त्याला शिकवलंय चांगल्या चांगल्या गोष्टी, बट ही डिडंट फोर्स. त्याच्यामुळे त्याच्या खांद्यावर ह्यांनी कोणाला तरी बंदूक मारली हा आरोपच होऊ शकत नाही त्याच्या बाबतीत. त्यामुळे हे जे कोण बोलतात ना, किंवा त्याच्यावर काही पत्रकारांनी पण त्या दिवशी सगळे गेले होते तेव्हा तुम्ही सूरज ते तर नाही, तुम्ही बघत नाही आहात नीट बिग बॉस. नाही पण मी माझ्या मतांवर ठाम होतो. तेव्हाही उत्तर देताना मी ठामपणे कुठेही मी नाही म्हणजे असं कधीच मी कसरलो नाही. तू नव्हताच त्या वोटचा पायलट, तर तू तसं बोलणारच नाहीस ना मुळात. त्यामुळे त्यांची मैत्री एकतर स्वार्थी भावच नाही, काहीतरी असतो असतो ना स्वार्थ. प्रत्येक माणूस स्वार्थी असतो एक्सेप्ट दॅट. हा पण त्यातनं मला आनंद मिळाला हा माझा स्वार्थ आहे. तो स्वार्थ भलं झालं, तो असा स्वार्थ नाही. प्रत्येक जण स्वार्थी असतो काही काही गोष्टीमध्ये, की आता ही गोष्ट मला मिळवायची आहे, म्हणजे तोही स्वार्थच आहे ना. प्रत्येक जण तेवढा स्वार्थ तर बाळगायलाच हवा जर तुम्हाला जगायचंय. कारण मला जेव्हा त्या फटाक्यांमध्ये ती बाटली म्हणलं गेलं आणि सूरज त्यातला बाण आहे, मी त्याचा सपोर्ट सिस्टीम आहे, तर सगळ्यात जास्त आनंद बाटलीला होतो. माझ्यामुळे ती बाटली वर गेलेली आहे, बाण वर गेलेला आहे. मी बाटली म्हणून फर्म राहिलो. मी जर पडलो असतो तो कुणाच्या तरी दुसरीकडे घुसला असता. हे पण विचारतो स्वार्थी नसल्यामुळे, अदरवाईज हे नसते आले. आणि मी खूप अनुभवलंय बॅडी कांबळेंना. तो म्हणजे कोविड काळात आम्ही नाटक ऍज अ प्रोड्युसर म्हणून मी उभी राहिले, तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की माऊली जर बुकिंग नाही झालं तर मला पाकिट नका देऊ, बॅकस्टेजवाल्यांचं आधी पोट भरा, जे काही येतील ना बॅकस्टेजवाल्यांचे द्या, मग तुम्ही पुढच्या प्रयोगात किंवा नंतर कसं ऍडजस्ट करता येईल तर बुकिंग वाढलं तर पाकिट द्या. हे फार मोठ्या नटाचं हे आहे, लक्षण आहे. म्हणजे काय मुळे त्याचा मोठेपणा आहे तो अशा पद्धतीने बोलणं. हे फार सोपी गोष्ट नाही आहे. इथे आमचे झाले पासामधले कोणी आलं आणि त्याच्यातले पैसे कट झाले तर आम्हाला वाईट वाटतं की यार माझे 500 रुपये गेले पाकिटातलं. जो कोणी ओळखीचं आलं आणि त्याचं तिकीट आपल्याला भरावं लागलं तर घरी जाताना वाईट वाटतं चहायला 500 रुपये गेले. तर अशा वेळेस बॅडी कांबळे म्हणतात की तुम्ही पाकिट नका देऊ. हे फार कठीण, म्हणजे हे फार साध्या माणसाचं काम नाही. आणि मी त्याला हेही माझ्या पोस्टमध्ये मैत्रीबद्दल जेव्हा म्हणते लिहिते वगैरे ना, तर मी त्याला हेही म्हणते की तुझ्याकडे 5 रुपये असतील तरी तू भेंडी दुसऱ्याला 4 रुपये कसे देतोस? तू ठेव ना तुझ्याजवळ 3.5 रुपये आणि मग तू ते 1.5 रुपयावरचा तू असे कसे तू देतोस 4 रुपये आणि 1 रुपया? तो म्हणे 1 रुपयात मी मॅनेज करू शकतो, मला किती लागतं? एवढं तर लागतं असं तो म्हणतो. मग स्वतःचा विचार एवढाच करतो तो. म्हणजे हे फार कमी लोकांकडे आहे आणि ते ह्याच्याकडे, म्हणजे याचं कौतुक आहे त्याबद्दल. त्याच्यामुळे मी पण आता काही गोष्टी शिकते. अंकिता आपण म्हणतो ना की आपण मैत्री केल्यावर अनेक लोकांकडनं अनेक गोष्टी शिकतो. तर मी फार मुफट होते मी काही बाबतीत, तोंडावर असतं माझं. पण याच्यामुळे नाही, असं नाही बोलायचं, तू हे चूक आहे, हे नाही बोलायचं, हे असं नाही वागायचं. त्याच्यामुळे माझ्यात पण ती खूप सुधारणा झाली. जरी आपण मेडिटेशन करत असतो तरी की आपण योगी तपस्वी नाही होत लगेच. ते सगळे मोह माया काम क्रोध सगळं असतंच की अंगात, ते त्या वेळेस येतच की. पण याच्यामुळे हा असल्यामुळे अजून काय 2-3 माझ्या मैत्रिणी असल्यामुळे ते खूप चॅनलाइज झालोय आम्ही. माणूस म्हणून खूप छान घडलो एकमेकांच्या साथीनच. म्हणजे पण ह्याच्या काही स्वभावातल्या काही गुण मी पण एक्सेप्ट केले आणि त्याप्रमाणे मी वागते. आणि सूरज बद्दल अजूनही लोकांच्या मनात जर काही भावना असेल तर हे कदाचित माझ्या तोंडातनं मी बोललो असतो तर चुकीचं वाटलं असतं. हे म्हणून हे माझ्या जवळची मंडळी ज्यांना माझा स्वभाव माहिती आहे तीच लोक जास्त चांगलं ठामपणे सांगू शकतात. सो ज्या लोकांना अजूनही संशय असेल त्यांनी हे विषयाचं जे काही मत आहे ज्या पद्धतीने रस्त्यातल्या गरीब बायकांना वगैरे पण भेटतो ना, तर मग आश्चर्य वाटतं की यार तू असं कसं भेटतो जाऊ. एकदा अगं आम्ही असं, मी ती पोस्ट पण टाकली होती पण तो आता कदाचित लोक वाचतील. तर एक बाई रस्त्यात उभी होती, आम्ही ड्राईव्ह करत होतो, ती बससाठी थांबली होती आणि मग ह्याला काय वाटलं काय माहिती, तिला घेऊया काय म्हटलं, हा घे बसव ना, काय प्रॉब्लेम नाही. मग तिला आम्ही घेतली आणि तिला गावापर्यंत सोडली. तर
तर तिचा नवरा काय करतो, तिची पोरं कुठे आहेत, मग तिच्या बोटी आहेत पासून ती पहिल्यांदा एवढ्या मोठ्या गाडीत बसते पहिल्यांदा, हे तिचं कौतुक. आणि जवळजवळ आईसारखं तो बोलत होता. आणि ती उतरल्यावर मला असतं ती जशी गेली तसं तर मला वाटलं असं वाटलं आईला सोडलं ग कुठेतरी. तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये पण तो इतका कनेक्ट होतो. तर त्या दिवशी ते फुलपाखरू येऊन त्याच्या अनसीन मध्ये तू बघितलं असेल ना, ते फुलपाखरू त्याच्या येऊन बसलं होतं. तर प्राण्यांना किंवा पक्षांना किंवा कीटकांना ते बरोबर वास लागतात ग गोडव्याचे, ते बरोबर ते गोडव्याकडे येतात. त्यामुळे आणि तो मी व्हिडिओ दाखवायचे विसरले, काल माझ्या पण इकडे फुलपाखरू येऊन बसलो होतो. तर ते माणूस आहे, माणूस गोड आहे तो. त्यामुळे पण ना शेवट करताना हेच म्हणेन दादा, स्त्री शक्ती आहे ना तुझ्या पाठीशी फार ठामपणे. म्हणजे आता जेव्हा पॅडी कांबळेला बघते ना, मला 4 हात दिसत आहेत, एक बायकोचा, 2 मुलींचा आणि एक विशाखाताईचा. नक्की नक्की अगदी करेक्ट दिसलंय तुला. म्हणजे मला इतकं ते व्हिज्युअलाइज होतंय की प्रत्येकाने प्रत्येकाच्या भूमिका इतक्या छान पेलल्या. त्यामुळे पॅडी कांबळे इतका स्ट्रॉंगली उभा राहिला, तितक्याच स्ट्रॉंगली पॉझिटिव्हली बाहेर आला, विदाउट एनी क्लेम की याने असं केलं तसं केलं, किंवा लोकांचा राग घेऊन की मी याचे कधीच कोणते प्रोग्राम बघणार नाही, अटेंड नाही करणार. आता उलट जास्त माया लोकांच्या इतकी आहे. मी त्याला पोस्ट, मला पण काही जणांचे रिप्लाय आले की पॅडी किती सुंदर खेळतोय. आधी सुरुवातीला जरा बुजला होता, मी काही त्याला कळत नव्हतं, पण नंतर जसं त्यांनी खेळायला सुरुवात केली, बोलतो तो कमाल आणि खूप छान माणूस ह्युमन बीइंग म्हणून दिसतो. तर ते खूप आनंद वाटतो ह्या सगळ्याचा. आणि तू म्हणलीस त्याप्रमाणे मी तर फक्त एक निमित्त मात्र आहे त्याच्या आयुष्यात येण्याचं. ते सगळे परमेश्वरांनी पाठवलेली, सेटअप केलेली माणसं आहेत आम्ही सगळी त्याच्या आयुष्यातली किंवा तुझ्या आयुष्यातली, कोणाची आयुष्यातली. आपण फक्त एक शरीराचा सांगणा त्याच्यावर फिरत असतो बस. बाकी तो खूप कर्तृत्ववान आहे. खरं तर हलक्यामध्ये घेतात काही जण त्याला. आता मला वाटतं की चित्र बदलेल. हो, म्हणजे आता नक्की बदलेल. प्रेक्षकांचं एक बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, इंडस्ट्रीचा बदललाच आहे तो. मला येत आहेत की फोन येत आहेत मला, दिवसभर चालू आहेत, 2 दिवस सुरू झालेत फोन. होय होय. सो तेच ना, 1% का होईना आपण असं म्हणजे आयुष्यात एक पायरी आपण पुढे गेलोय आणि आपण जे केलंय ते छान केलंय. आणि मी नेहमीच कोणताही इंटरव्ह्यू केला ना, मी काहीतरी घरी घेऊन जाते की मी छान शिकले किंवा काय. मैत्री तर शिकलेच की इतकी स्ट्रॉंग मैत्री आयुष्यात असावी. हे मी सगळ्यात जास्त जर काही शिकले असेल तर ती ही गोष्ट आहे की तो टिश्यू पेपर अजूनही तिथेच आहे. आणि दोघांचे आणि दुसरा माझ्याकडे 2 आहे तिथे, ते नीट घडा करून ठेवतोय मी, नीट ठेवलंय. हा टिश्यू अजूनही असाच आहे माझ्या हातात. कसं आहे, मी खूप टिश्यू पेपर वापरते. मी अंगावर आहे, मी खरं सांगते, मी खूप वापरते. सवय आहे, आता माहिती आहे ती बघून लागली किंवा ती लागली आहे सवय. डेस्कवर पाणी चांगलं टिश्यू घेतला, पाणी पुसलं, मी फेकून देते टिश्यू. मी नुसता ओला झाला टिश्यू ना तर तो सुकवायला ठेवतो आणि नंतर परत काय खराब झाला तर त्याच्यासाठी मी वापरतो. एक्झॅक्टली, कारण तो नुसताच ओला झालेला आहे, सुकून तो परत नॉर्मल होणार आहे. तर मी म्हणजे मी प्रॉमिस नाही करत आहे, पण मी 80% तरी ट्राय करेन. नक्की ट्राय कर. तुला आम्ही पाणी पण खूप वाचतो, आनंद होईल. पाणी पण खूप आनंद होईल. म्हणजे बाटलीच्या वरचं ते आलेलं असतं ना गारगार, ते पण आम्ही त्याने आम्ही हात पुसतो कधी कधी. काहीतरी आपण हे खातो ना, चिप्स खातो, अगदीच आम्ही ते असं हातावर नाही, असं नाही घेत. मग आम्ही ते गारवा जो आणला असतो ना बाहेर, दव येतं ना बाहेर, तर त्याने असं टिश्यू परत तसं. सो इतके काटकसरे आहोत आम्ही. नाही पण हे खरंच चांगल्या सवय. अवघड नाहीये, थोडा वेळ लागेल पण करू शकतो. म्हणजे फारच असा इम्पॉसिबल असं नाहीये. आणि शेवटाला थँक्यू खरंच मनापासून, कारण एका फोनवर खूप मॅनेज झालं. आणि मला विशेषतः थँक्यू ग्रीष्माचं म्हणायचंय, कारण का ती फार खूप छान कोऑर्डिनेट. मला या निमित्ताने अंकिता, आय एम सॉरी टू इंटरप्ट, अगदी शेवटी जातात. आपण म्हणतो ना, आपण तू म्हणलीस ते खरंच 4 हाते, पण मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं ग्रीष्मानी पॅडी कांबळेचं घर 2 महिने सांभाळलंय ना, ते फार कौतुकास्पद आहे. म्हणजे तिने तिच्या लहान बहिणीच्या शाळेच्या टायमिंग्स, ते डबा तिला घरी आणणं, पुन्हा बाबाचं PR ची बोलणं, त्याचे लाईन अप करणं, त्याचे
कॉस्ट्युम, दर आठवड्याचे कपडे येतात, ते कपडे धुणं, ते पुन्हा लाईनअप करणं, पुन्हा EMI असतात, बँकांचे असतात, सगळं रोजचा बाजारात असतो, आईला डिमांडमध्ये घेऊन जायचं असतं, सगळं त्या पोरीनं केलेलं आहे. सो त्याबद्दल खरंच तिचं कौतुक आहे आणि याचं पण क्रेडिट मी काही अंशी याला देते, कारण त्यांनी खूप छान पद्धतीने त्याच्या मुलींना संस्कारित केलेलं आहे. सो गॉड ब्लेस यू, यू आर व्हेरी ब्लेस की यू हॅव 2 मुली ज्या खूप आणि खरंच खूप कठीण कमालीच्या आहेत. रिपोर्टर सोबत लाईनअप करणं, हे मी रिपोर्टर ते मी नंतर लिटरली म्हणजे मी सांगितलं मला प्लीज मला फोन देऊ आणि तूच ठरव म्हणजे एका आणि मला दे तू सोबत लाईनअप करणं की आम्ही कोणत्या वेळेत येणार आहोत, मग आम्ही काय खाणार आहोत, मग आम्ही कुठून येणार आहोत. तिने फार सुंदर केलं, म्हणजे याचं काही बॅकग्राऊंड नसताना तिने छान केलं. तर थँक्यू ग्रीष्मा. सकाळी उठवण्यापासून ते मला जा आंघोळ कर, ते म्हणजे तिकडे जसं सूरजला मी सांगत होतो तसं हा माझा पॅडी कांबळे आणि त्याचं आणि उलटच होणार ना, आता झाला म्हातारा, काय 54-55 असंच असतं ना साधारण. आपण म्हातारपणा वय जसं वाढत जातं तसं तुमचे मुलं तुमचे पालक होत असतात आणि ते तुमची काळजी घ्यायला लागतात बऱ्याच गोष्टी. आणि मी आता म्हणजे मला अजिबात मनात शंका नाही की उद्या ही जो काही डिसिजन घेईल लग्नाचा किंवा काय, तर आय एम इनफ कॉन्फिडंट की ती तिचं घर आणि तिच्या गोष्टी व्यवस्थित सांभाळू शकेल. अगदीच. आणि टचवूड सगळं असंच होणार आहे, पण ही मैत्री अशीच राहू दे. म्हणजे नेक्स्ट सीझनला जेव्हा विशाखा सुभेदार बिग बॉसच्या घरात नाही पोस्ट केलं तर इतकं मारेल ना तुला, मी तयार ठरलेली आहे ग्रीष्मा. तुझं बाहेरचं सगळं ठरलेलं आहे, इंटरव्ह्यू इथेच होणार आहे, मी आणि तेव्हाही आपण असेच बसणार आहोत आणि तेव्हा मी विनरची ट्रॉफी घेऊन येईल. करणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि खरंच हे असं सगळं इथे असेल विनरची ट्रॉफी बीच में. येस, सुरमई विनरची पापलेट आणि विनरची ट्रॉफी सगळं इथेच असेल. आणि तो इंटरव्ह्यू संपता मी हा कोळीकडून एक स्पेशल गिफ्ट आहे तुमच्यासाठी. सो ते खास तुम्हाला स्पेशल गिफ्ट आहे तुम्हाला. थँक्यू अंकिता, थँक्यू सो मच. मला पण मज्जा आली तुझ्याशी गप्पा मारताना आणि पॅडी कांबळे बद्दल सांगताना. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जागल अंकिता या सुंदर आणि गोड मित्रांसोबत घेते तुमचा निरोप. बाय 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 बाय. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.